Now you are looking or observing this picture about human eye. Various parts are shown here. At this center it is pupil. आपण त्याला बाहुली म्हणतो, डोळ्याची बाहुली. Then this portion which is colorful portion, each human eye have different type of colors. So this portion is called as iris. Then outer of the iris or protection of the iris is called as corners. Then this bigger part is called as sclera. Then these are eyelids for the protection of eyes. Okay, now let us see the parts of the human eye again. These are the parts of the human eyes. Cornea, here is the cornea. Then iris, which is colorful, different colors. Then pupil, that is the very dark portion. It is a hollow space or dark portion, that is called as pupil. Then crystalline lens. Lens is also there. We will see in the different picture how there are the crystalline lenses. Then retina. Retina is a monitor, or it is like where the image is formed on the inside the eyes, that is called as retina. जसं आपण बघतो की एखादी इमेज तयार होण्यासाठी आपण त्याच्यासाठी काय वापरतो, मॉनिटर वापरतो किंवा पडदा वापरतो. त्याप्रमाणे हा रेटिना जो आहे त्या ठिकाणी इनसाइड द आय इमेज तयार होते. देन ऑप्टिक नर्व्स. ऑप्टिक नर्व्स ऍक्च्युअली वर्क्स टू मेसेज द ब्रेन. ब्रेनला मेसेज, जी इमेज तयार होते आहे त्या संदर्भात ब्रेनला मेसेज करण्यासाठी ऑप्टिक नर्व्स काम करत असतात. देन sclerotic coat. There is also sclerotic coat, and there is also choroids. So these are the parts which are not observing in this picture. आपण या चित्रामध्ये ते पार्ट पाहत नाही. Actually we are going to learn or observing different pictures in this lecture. So let's start with first part, that is cornea. Now understand about the cornea. This part or this boundary is called as cornea. Cornea is actually a protection. So there is a very thin transparent cover or membrane. Cornea is a membrane on this iris. So there is a very thin transparent cover on human eye. This is called as cornea. Light enters through this part. Actually when light enters in this on our eye, this cornea is protection for the intensity of light. Intensity of light साठी cornea आहे. कॉर्निया मुळे आपल्याला लाईट ही लिमिटेड करता येते किंवा त्याची इंटेन्सिटी तपासून आपल्याला लाईट पाठवता येते. सो कॉर्निया इज वर्क ॲज अ मेम्ब्रेन अँड थ्रू विच लाईट एंटर्स इनसाइड आवर आय, ज्यातून आपल्या डोळ्यामध्ये लाईट एंटर करते. मॅक्झिमम अमाउंट ऑफ incident light is refracted inside the eye, so as the image can be formed very brightly or clearly. इमेज चांगली तयार व्हावी, व्यवस्थित तयार व्हावी यासाठी कॉर्नियाचं काम हे महत्वाचं आहे. जास्तीत जास्त सूर्यप्रकाश हा रिफ्रॅक्ट करण्याचं काम कॉर्निया मार्फत होत असतं. ओके, सो रोल ऑफ कॉर्निया इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॉर्निया इज अ मेम्ब्रेन on our eye, and it is the cover through which light enters inside our eye. So it is working for more and more refraction of sunlight so that clear image can be observed. त्याचं काम काय आहे तर जास्तीत जास्त सनलाइट ही रिफ्रॅक्ट व्हावी, जेणेकरून आपल्या रेटिनावरती जी इमेज तयार होते ती इमेज परफेक्ट, ब्राईट आणि क्लिअर असेल.
सो कॉर्निया हा पार्ट लक्षात आला का, त्याचं फंक्शन लक्षात आलं का सगळ्यांच्या? ओके, समजलंय का? बघा, शंका लगेच विचारायची आहे. कॉर्नियाचा रोल समजलाय का? हॅलो. येस सर. ओके, नेक्स्ट नाव आयरिस. आपण म्हणतो एखाद्याचे डोळे घारे आहेत, एखाद्याचे काळे भोर आहेत. हे आपण कशावरून ठरवतो? द कलर ऑफ आयरिस डिसाइड्स विच इज द कलर ऑफ दॅट आय. आपण त्या डोळ्याचा रंग हा या आयरिस वरून ठरवत असतो. ऍक्च्युली आयरिसचं काम काय आहे ते आपण समजावून घ्या. आयरिस इज अ डार्क फ्लेशी स्क्रीन. इट इज अ स्क्रीन थ्रू विच sunlight or rays coming from the object can pass. याच्यामधून काय होतं की ऑब्जेक्टच्या पासून निघालेले सनरेज आहेत, लाईट रेज आहेत, ते पास होऊ शकतात. सो दिस इज अ डार्क फ्लेशी स्क्रीन बिहाइंड द कॉर्निया. कॉर्नियाच्या पाठीमागचा भाग. कॉर्निया इज ऍक्च्युअली अ प्रोटेक्शन कव्हर और इट इज अ मेम्ब्रेन फॉर दिस आयरिस. आयरिस साठी किंवा ह्या आईस साठी हे कव्हर आहे. त्याच्या पाठीमाग हा जो पार्ट आहे तो आयरिस. इट इज अ डार्क फ्लेशी स्क्रीन. इट हॅव डिफरंट कलर्स. आपल्याला माहिती आहे आयरिसचे वेगवेगळे कलर्स आहेत आणि त्यावरून आपण कदाचित लोकांची ओळख पण ठरवत असतो. सो धिस इज द फंक्शन ऑफ आयरिस अँड इट इज अ व्हेरी डार्क पॅसेज थ्रू विच द सनलाइट कॅन बी पास. त्याच्यामधून सनलाइट हे इझिली पास होऊ शकतात आणि ऍक्च्युली हे प्रोटेक्शनचं काम करतं. अल्ट्राव्हायोलेट रेज वगैरे सनलाइट मधले आपल्या रेटिनाच्या नाजूक पार्ट वरती जाऊ नयेत यासाठी याचं काम आहे. सो सेकंड part of the eye is iris. Now next, third part, which is pupil. Now this part actually it is a hollow space. हा एक मोकळा किंवा पोकळ भाग आहे की ज्यामुळे आपल्याला इथं काळा रंग जाणवत असतो. लेट अस सी द फंक्शन्स ऑफ pupil. There is a small hole of changing diameter. This small hole can change diameter. Actually this is a diameter and this pupil is a function. It can be extend or it can be flatten. तो extend होऊ शकतो, flatten होऊ शकतो, so that its diameter can be changed. आता हा डायमीटर कशासाठी चेंज करायचा आहे? टू कंट्रोल द सनलाइट. जे सनलाइट आहे किंवा सोर्स ऑफ लाईट आहे, ऑब्जेक्ट पासून निघालेला लाईट आहे, तो आत रेटिनावरती इमेज तयार करणार आहे. त्याचं कंट्रोलिंग करण्याचं काम हे या प्युपिल मार्फत केलं जातं. प्युपिल कंट्रोल्स द अमाउंट ऑफ लाईट एंटरिंग द आय. इफ द आय फॉलिंग ऑन the eye is too bright, if the light falling on eye is too bright, खूपच ब्राईट असेल तर आपण काय करतो बघा बरं. तीव्र लाईट आपल्या डोळ्यावरती जर पडली, स्ट्राईक झाली, तर आपण काय करतो? आपले डोळे बारीक करतो, बरोबर आहे ना? म्हणजेच हे प्युपिलचं साईज आपण लहान करत असतो. आणि जर समजा आपल्याला अपुरी लाईट वाटते किंवा इनसफिशियंट लाईट वाटते किंवा ब्राईटनेस कमी वाटतो, त्यावेळी आपण डोळे फाडून बघत असतो. म्हणजेच याचा अर्थ प्युपिलचा आकार आपण मोठा करत असतो. सो प्युपिल कॉन्ट्रॅक्ट्स व्हेन ब्राईट लाईट स्ट्राइक्स. जेव्हा ब्राईट लाईट आपल्या डोळ्यावरती पडते त्यावेळी आपण त्या प्युपिलचा आकार कॉन्ट्रॅक्ट करत असतो, छोटा करत असतो. त्यामुळे सनलाईटच्या जे सनलाईट पास होणार आहे त्याच्यावरती आपण काय करत असतो? प्रोटेक्शन करत असतो. व्हाईल व्हेन लाईट इज डीम इट इज वाइडन. जेव्हा लाईट डीम असते त्यावेळी याचा आकार मोठा होतो किंवा रुंदावतो, वाईड केला जातो. सो प्युपिल इज ऍक्च्युअली कंट्रोल ऑफ सनलाईट. सनलाईटचं हे कंट्रोलिंग करणारे होल आहे की ज्यामुळे साईज ऑफ प्युपिल कॅन बी वाइडन और इट कॅन बी कॉन्ट्रॅक्ट. काही वेळेला कॉन्ट्रॅक्शन होतं, काही वेळेला वाइडन होते. याचं कारण काय आहे? कधी कॉन्ट्रॅक्ट होणार आहे? व्हेन लाईट इज फॉलिंग, लाईट फॉलिंग इज ब्राईट. आणि कधी याचं वाइडन होणार आहे त्या प्युपिल? तर ज्यावेळी लाईट डीम आहे त्यावेळी. ओके, नाउ नेक्स्ट पार्ट, दॅट इज क्रिस्टलाइन लेन्स.
आता उरलेले पार्ट समजून घेण्यासाठी आपण दुसरी आकृती पाहूया. सो ऑब्झर्व दिस पिक्चर नाव अँड अंडरस्टँड रिमेनिंग पार्ट्स ऑफ द आय. क्रिस्टलाइन लेन्स, इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट पार्ट इनसाइड आवर आय. सगळं काही फंक्शनिंग जे आहे, मेन फंक्शनिंग जे आहे क्रिस्टलाइन लेन्सचं आहे. इथं आपल्याला दिसते, मी तुम्हाला वेगळ्या शाईमध्ये दाखवू शकतो. हा जो पार्ट दिसतोय आपल्याला, इट इज अ क्रिस्टलाइन लेन्स. इट इज अ लेन्स. हा लेन्स आहे की ज्यापासून आपल्याला व्यवस्थित अशी इमेज पाहायला मिळते किंवा व्यवस्थित इमेज आपल्याला अनुभवायला मिळते. त्यामुळे हा पार्ट जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि अतिशय महत्वाचा असणारा पार्ट जो आहे क्रिस्टलाइन लेन्स. त्यानंतर रेटिना हा जो पडदा आहे, ऍक्च्युली इट इज अ स्क्रीन. ही जी स्क्रीन आहे त्याला आपण रेटिना असं म्हणतो. इथं नाव दिलेलं आहे बघा, रेटिना. रेटिना, आपण हे अंडू करूया जरा, लेझर न दाखवतो. So this part is crystalline lens. Then this screen, this wide screen or circular screen, spherical screen is called as retina. Then optical nerves are joined to this retina. या रेटिनाला ऑप्टिकल नर्व्स जॉईन झालेले आहेत. अँड दिस ऑप्टिकल नर्व्स आर कनेक्टेड विथ ब्रेन. या सगळ्या ऑप्टिकल नर्व्स कुठं कनेक्ट झाल्या, तर ब्रेनला कनेक्ट झालेले आहेत. आणि त्यांचं काम आहे की कोणत्या प्रकारची इमेज तयार झालेली आहे त्याचं आयडेंटिफिकेशन करण्याचं काम ब्रेनला करायचं आहे. आणि त्यामुळं हा मेसेज पोहोचवण्याचं काम या ऑप्टिकल नर्व्स करत असतात. त्यानंतर पार्ट आहे स्क्लेरोटिक कोट. स्क्लेरोटिक कोट या ठिकाणी आहे. हा स्क्लेरोटिक कोट जो आहे तोही प्रोटेक्शनचं काम करतो आहे, स्क्लेरोटिक कोट. त्यानंतरचा दुसरा भाग म्हणजे कोरॉइड जो आहे तो रेटिनाच्या पाठीमागच्या बाजूला असतो, कोरॉइड. आता ह्या सगळ्यांचं फंक्शनिंग वेगवेगळं आहे. आपण आता क्रिस्टलाइन लेन्सचं फंक्शनिंग समजावून घेऊया. दिस इज अ डबल कॉन्व्हेक्स ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन लेन्स. डबल कॉन्व्हेक्स, या बाजूने कॉन्व्हेक्स आहे, या बाजूने कॉन्व्हेक्स आहे, ज्याला बाय कॉन्व्हेक्स असं म्हणतो आपण. दिस इज अ डबल कॉन्व्हेक्स अँड ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन लेन्स. ट्रान्सपरन्स आहे, आपल्याला माहिती आहे लेन्स आर ऑलवेज ट्रान्सपरंट. सो ट्रान्सपरंट लेन्स आहेत या, ज्या दोन्ही बाजूने कॉन्व्हेक्स आहेत. जस्ट बिहाइंड द प्युपिल, इथं जो प्युपिल आहे त्याच्या जस्ट बिहाइंड असणारा हा भाग आहे. ओके. आता याचं फंक्शन काय आहे? द लेन्स प्रोव्हाइड स्मॉल ऍडजस्टमेंट ऑफ फोकल लेंथ टू फोकस द इमेज. याच्यामध्ये ह्या ज्या आहेत त्या अगदी काचेसारख्या रिजिड नाहीत. दिस कॅन बी चेंज फोकल लेंथ. हे काय होऊ शकतात, काही वेळेला हे वायडन होतात अशा पद्धतीने, म्हणजे फुगले जातात. तर काही वेळेला त्याचा आपण कर्वेचर जो आहे तो कर्वेचर काही वेळेला वाढतो, म्हणजे ते फ्लॅटन होतात. काही वेळेला ते फ्लॅटन होतात, तर काही वेळेला ते वायडन होतात आणि स्वतःचा कर्वेचर ऍडजस्ट करतात, ज्यामुळे त्यांची फोकल लेंथ सुद्धा ऍडजस्ट होते आणि या ठिकाणी इमेज तयार होईल. याप्रमाणे याची ऍडजस्टमेंट किंवा क्रिस्टलाइन लेन्स मधल्या लेन्स मध्ये ऍडजस्टमेंट झालेले असते. सो लेन्स प्रोव्हाइड स्मॉल ऍडजस्टमेंट ऑफ फोकल लेंथ. फोकल लेंथची ऍडजस्टमेंट याच्यामध्ये केली जाते. सो दॅट इट कॅन बी ऑब्टेन अ क्लिअर अँड ब्राईट इमेज. ब्राईट इमेज मिळण्यासाठी ही ऍडजस्टमेंट अतिशय महत्वाची असते. बघा, समजलं का क्रिस्टलाइन लेन्सचं फंक्शनिंग किंवा आतापर्यंत जे पार्ट आहेत त्यांचं फंक्शनिंग समजलंय का? ओके. हो सर. Now next, retina, which is a screen. Now observe this part, which is a screen actually where the image is formed. ज्या ठिकाणी इमेज तयार होणार आहे ऑब्जेक्टची. हा जो रेड कलर मध्ये दिसतोय, मी पुन्हा एकदा शो करतो. दिस रेड कलर पार्ट which is using or which is functioning as a screen. या ठिकाणी रेटिनावरती इमेज तयार होते. where is the screen of the eye or which is the screen of the eye? Retina is the screen of the eye where the image is formed. Now let us see the function of retina.
The crystalline lens creates real and inverted image. Note this point, that image formed is inverted. आपण तर इमेज इन्व्हर्टेड इथं तयार झाले, मग आपल्या डोळ्याला तीच इरेक्ट का दिसते? याचं कारण आहे ऑप्टिकल नर्व्ह जे आहेत. ऑप्टिकल नर्व्ह ब्रेनला मेसेज पोहोचवतात, त्यावेळी ती वस्तू आपण ऑलरेडी पाहिलेली असते आणि ती कशी आहे हे ब्रेनला मेसेज केल्यावर ब्रेन त्याचा अर्थ लावत असतो. पण आपल्या डोळ्यामध्ये तयार झालेली जी इमेज आहे ती नेहमी इन्व्हर्टेड असते, हे लक्षात घ्या. इन्व्हर्टेड अँड रिअल इमेज तयार होते. दिस स्क्रीन इज मेड अप ऑफ लाईट सेन्सिटिव्ह सेल्स. लाईट सेन्सिटिव्ह सेल्स पासून बनलेली ही जी स्क्रीन आहे तिला रेटिना असं म्हणतात. आणि या लाईट सेन्सिटिव्ह सेल्स ज्या आहेत त्या रंग, आकार या सगळ्याची ओळख पटवण्याचं काम करत असतात. सो लाईट सेन्सिटिव्ह सेल्स ने बनलेला हा रेटिना आहे, लक्षात घ्या. लाईट सेन्सिटिव्ह याचा अर्थ जे प्रकाश किरण आपल्या डोळ्यापर्यंत येतात ते वस्तूच्या कोणत्या पार्ट पासून आलेले आहेत किंवा वस्तूचा कोणता कलर घेऊन आलेले आहेत हे सेन्स करण्या इतपत फंक्शन करणाऱ्या सेल्स ज्या आहेत या रेटिनामध्ये अस्तित्वात असतात. त्यामुळे आपल्याला कलरचं नॉलेज हे होत असतं किंवा आपल्याला वस्तूच्या आकाराचंही नॉलेज होत असतं. सो लाईट सेन्सिटिव्ह सेल्स आर प्रेझेंट. हे महत्वाचं वाक्य लक्षात घ्या. हे नोट डाऊन करा किंवा हे लक्षात ठेवा. लाईट सेन्सिटिव्ह सेल्स आर light sensitive cells are present in the retina. These cells get excited when light falls on them. ज्यावेळी लाईट याच्यावरती फॉल होईल मग इमेज तयार होईल. बघा, अंधारामध्ये आपल्याला वस्तू का दिसत नाहीत? Why you do not observe the objects in dark? बघा बरं, सांगा फ्रँकली बोला. चला, अंधारामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट का दिसत नाहीत? कोणच बोलत नाही. अंधारामध्ये काय होतं? आपल्याला ऑब्जेक्ट दिसण्यासाठी महत्वाचं काय आहे सांगा बरं? तर ऑब्जेक्ट, लाईट महत्वाचे किंवा ऑब्जेक्ट पासून रेज जे आहेत, लाईट रेज हे आपल्या आईज मध्ये एंटर झाले पाहिजेत आणि ते आईज मध्ये एंटर झाले तर ते रेटिनावरती एंटर होतील आणि रेटिनाच्या ज्या सेन्सिटिव्ह सेल आहेत त्या जागृत होतील, त्या एक्साइटेड होतील आणि मग त्याची इमेज तयार होईल. जोपर्यंत असा लाईट मेसेज येत नाही किंवा लाईट रेज आपल्या रेटिनावरती एंटर होत नाहीत तोपर्यंत आपल्याला इमेज दिसू शकत नाही, सापडू शकत नाही. म्हणजेच डार्कनेस मध्ये आपल्याला वस्तू तर असतात पण त्या दिसू शकत नाहीत. किंवा अगदी डार्कनेस मध्ये आपल्याला म्हणजे थोडस जर कमी लाईट असेल तर आपल्याला कलरचं सुद्धा नॉलेज हे कमी येतं. म्हणजे कलरचं नॉलेज येण्यासाठी सुद्धा डार्क लाईट किंवा ब्राईट लाईट महत्वाचे आहे. जर ब्राईट लाईट असेल तर कलर आपण आयडेंटिफाय करू शकतो. खूप अंधारी जागा असेल तर किंवा थोडीफारच लाईट त्याच्या ठिकाणी असेल तर आपल्याला वस्तू तर दिसतात पण त्या अस्पष्ट दिसतात किंवा त्याच्या कलरची जाणीव होत नाही. याचं कारणच आहे की या लाईट सेन्सिटिव्ह सेल्स ऍक्टिव्ह होण्यासाठी, एक्साइटेड होण्यासाठी सफिशियंट लाईट फॉल होणं गरजेचं आहे. सो तशी सफिशियंट लाईट फॉल झाली तर आपल्याला त्या वस्तू दिसतात. आता या ठिकाणी इमेज तयार झाल्यानंतर या एक्साइटेड झालेल्या ज्या सेन्सिटिव्ह सेल्स आहेत या मेसेज तयार करत असतात, इलेक्ट्रिक सिग्नल तयार करत असतात आणि तो इलेक्ट्रिक सिग्नल घेऊन कोण जाणार आहे पुढं? मेंदू पर्यंत कोण मेसेज पोहोचवणार आहे? बघा बरं, मेसेज कोण पोहोचवणार आहे मेंदू पर्यंत? आज आवाज येतोय? रेटिनाशी कनेक्टेड असणारे कोण फंक्शनिंग करणार आहे पुढचं? जो मेंदूला हा बोला. हॅलो, ऑप्टिक नर्व्स. बरोबर आहे. ऑप्टिक नर्व्स या कनेक्टेड टू रेटिना आहेत. त्यामुळे जे काही इमेज तयार होते किंवा एक्साइटेड झालेल्या ज्या लाईट सेन्सिटिव्ह सेल्स आहेत त्यांनी जे इलेक्ट्रिक सिग्नल्स तयार केलेले आहेत ते इलेक्ट्रिक सिग्नल्स हे ऑप्टिक नर्व्स कॅरी करतात आणि ब्रेन पर्यंत पोहोचवतात.
आता आपण ऑप्टिक नर्व्हचं कार्य बघूया. दिस सिग्नल्स इज conveyed to the brain through optic nerves. Later, the brain analyzed the signals and converted them in such a way that we perceive the object as they actually are. ऍक्च्युली तो ऑब्जेक्ट कसा आहे, कारण आपल्या रेटिनावरती त्याची इन्व्हर्टेड इमेज तयार झालेली आहे किंवा ती इमेजची साईज सुद्धा कमी आहे. मग अशी कमी साईज असताना सुद्धा आपण ऑब्झर्व केलेला ऑब्जेक्ट हा ज्या त्या साईजचाच ऑब्झर्व करतो किंवा जवळचा ऑब्जेक्ट असेल तर आपण त्याची साईज लगेच ओळखू शकतो. मग इमेज जी तयार होते ती खूप छोटी असून आपल्याला जी साईज आहे, जे कलरचं कॉम्बिनेशन आहे, कसं कळतं किंवा एवढा चांगला अर्थ आपला ब्रेन लावत असतो, ब्रेन अनालिसिस करत असतो. त्यामुळे साईज, ऑब्जेक्टची साईज जी आहे, ऑब्जेक्ट मधले कलर आहेत, हे इझिली आपल्याला आयडेंटिफाय करता येतात आणि ब्रेन मध्ये या इमेजची खऱ्या अर्थाने अर्थ लावण्याचं किंवा अनालिसिस करण्याचं काम केलं जातं. सो ब्रेन अनालाइज द सिग्नल्स अँड कन्वर्ट देम इन सच अ वे दॅट वी परस्यू द ऑब्जेक्ट ॲज इन ऍक्च्युअली साईज. जशी ऍक्च्युअली साईज आहे तसा आपल्याला तो ब्रेन मध्ये मेसेज तयार होत असतो किंवा ते ऑब्जेक्ट दिसत असतो. सो दिस इज द फंक्शन ऑफ ऑप्टिक नर्व्स. देन लेट अस सी sclerotic coat. This whitish membrane, fibrous membrane, is actually work as covering to the eye. आईज ला कव्हर करण्याचं किंवा आई बॉल ला कव्हर करण्याचं, प्रोटेक्शन करण्याचं काम हे स्क्लेरोटिक कोट करत असतात. या स्क्लेरोटिक कोटचं काम जे आहे पूर्ण आय बॉल ला प्रोटेक्शन करण्याचं किंवा कव्हर देण्याचं असतं आणि ते फायबरस मेम्ब्रेन आहे. लक्षात घ्या, फायबरस याचा अर्थ याची साईज किंवा कमी अधिक होऊ शकतं. जसं आयबॉलची साईज कमी अधिक होते किंवा आयबॉल कधी फ्लॅट होतो तर कधी तो वायडन होतो, त्याबरोबर ह्या फायबरस मेम्ब्रेनची सुद्धा साईज कमी अधिक होत असते. सो फायबरस मेम्ब्रेन स्क्लेरोटिक कोट इज वर्किंग ॲज अ प्रोटेक्शन टू द आयबॉल or covering to the eyeball. Next, choroids. This blue part is called as choroids. Let us understand now how this functioning works when light or object is at infinite distance and when object is at near sight. आपल्याला अगदी जवळ असणारी इमेज किंवा खूप अंतरावरती, इन्फायनाइट अंतरावर असणारी इमेज रेटिनावरती कशी तयार होते हे आपण आता समजावून घेऊया. सो लेन्स बिकम्स फ्लॅट व्हेन ऑब्जेक्ट इज ॲट इन्फायनाइट डिस्टन्सेस. ऑब्जेक्ट जेव्हा इन्फायनाइट डिस्टन्स वर असतो, आपल्याला माहित आहे की ही जी लेन्स आहे त्याला क्रिस्टलाइन लेन्स म्हणतात. ही कोणत्या प्रकारची आहे? कॉन्केव्ह और कॉन्वेक्स? कॉन्वेक्स आहे. आणि कॉन्वेक्स लेन्सची जे आपल्याला पॉवर आपण म्हणतो ती काय आहे? कॉन्व्हर्जिंग पॉवर आहे की डायव्हर्जिंग पॉवर आहे? कॉन्व्हर्जिंग पॉवर आहे. आता ज्यावेळी आपल्याला हा कर्वेचर म्हणूया, लेंथ ऑफ कर्वेचर या ठिकाणी इन्क्रीज झालेली दिसते. ज्यावेळी लेन्स फ्लॅट होतो, हे सगळ्यात महत्वाचं समजून घ्या. हा लेन्स फ्लॅट झालेला आहे. फ्लॅट झालेला आहे त्यावेळी त्याची कॉन्व्हर्जिंग पॉवर ही काय होते? कमी होत असते. ज्यावेळी फ्लॅट झाला त्यावेळी त्याची कॉन्व्हर्जिंग पॉवर ही कमी होत असते. खूप दूरवरच्या अंतरावरून ऑब्जेक्ट आपण ऑब्झर्व करत असू तर आपल्या लेन्स मध्ये क्रिस्टलाइन लेन्स जी आहे ही फ्लॅट होते आणि त्यामुळे त्याची कॉन्व्हर्जिंग पॉवर ही कमी होते. कमी झाल्यामुळे काय होतं? तो ऑब्जेक्ट आपल्याला सहजपणे इथं ऑब्झर्व करता येतो. सो लाईट कमिंग फ्रॉम डिस्टंट ऑब्जेक्ट, द रेज आर पॅरल. आपल्याला माहिती आहे ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट हा डिस्टंट ऑब्जेक्ट आहे किंवा इन्फायनाइट डिस्टन्सवर आहे त्यावेळी त्याच्यापासून निघालेले रेज हे पॅरल असतात. प्रिन्सिपल ऍक्सिसला जसे पॅरल असतात त्याप्रमाणे इथं पॅरल रेज दाखवलेली आणि त्याची इमेज ही आपल्या इथं रेटिनावरती तयार होताना दिसते आपल्याला. While seeing object at large or infinite distances, the lens of the eye become flat. हे सगळ्यांनी लक्षात घेऊया.
लेन्स ऑफ द आय बिकम फ्लॅट अँड फोकल लेंथ इन्क्रीजेस. ही फोकल लेंथ जी आहे ती इन्क्रीज होण्याचं काम, इन्क्रीज करण्याचं काम हे केलं जातं. जर समजा याची नॉर्मल साईज असेल तर नॉर्मल साईज असल्यावर आपल्याला इथं इमेज म्हणजे ज्यावेळी हे फ्लॅटन हे वायडन होतात, जर हे लेन्स वायडन झाला तर त्याची कॉन्व्हर्जिंग पॉवर ही वाढत जाते. कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढली म्हणजे फोकल लेंथ कमी होते. आपल्याला इथं फोकल लेंथ वाढवलेली जाणवते. कशामुळे वाढते तर लेन्स ह्या फ्लॅट होत असतात. मग लक्षात घेऊया आपण, ज्यावेळी कॉन्व्हेक्स लेन्स फ्लॅट होते किंवा ही क्रिस्टलाइन लेन्स फ्लॅट होते त्यावेळी त्याची कॉन्व्हर्जिंग पॉवर इन्क्रीज होते. म्हणजेच त्याचं फोकल डिस्टन्स कशाला म्हणायचं, इथं जो ऑप्टिक सेंटर आहे त्यापासून इथं F1 असेल, समजा F1 किंवा F2 असेल, दिस लेंथ, ही जी लेंथ आहे त्याला आपण फोकल लेंथ म्हणतो. सो व्हेन दिस लेन्स बिकम फ्लॅट देन फोकल लेंथ इन्क्रीजेस. फोकल लेंथ इन्क्रीज झालेली बघतो आपण, किंवा त्याची कॉन्व्हर्जिंग पॉवर कमी झालेली बघतो आपण. कॉन्व्हर्जिंग पॉवर कमी झाली म्हणजेच फोकल लेंथ वाढली. लक्षात येते का? कॉन्व्हर्जिंग पॉवर जास्त असती तर इथंच कॉन्व्हर्ज झालं असते, म्हणजे फोकल लेंथ कमी. जेवढी फोकल लेंथ कमी तेवढी कॉन्व्हर्जिंग पॉवर जास्त, आणि जेवढी फोकल लेंथ जास्त तेवढी कॉन्व्हर्जिंग पॉवर कमी असं म्हणूया. ज्यावेळी लेन्स फ्लॅट होतात त्यावेळी त्याची कॉन्व्हर्जिंग पॉवर ही कमी होत असते. ऑब्झर्व करा आणि समजलं का बघा. आपल्याला दोनच महत्वाच्या गोष्टी आहेत. नियरर असणारा ऑब्जेक्ट कसा पाहिला जातो आणि लॉंग डिस्टन्स वरती किंवा इन्फायनाइट डिस्टन्स वरती असणारा ऑब्जेक्ट हा कसा पाहिला जातो, या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आता पहिलं म्हणजे लॉंगर असणारा किंवा इन्फायनाइट डिस्टन्सवर असणारा ऑब्जेक्ट आपण कसा ऑब्झर्व करतो, त्याची इमेज कशी तयार होते हे कळलंय का बघा. ओके, समजलेला असेल. आता आपण ज्यावेळी ऑब्जेक्ट हा नियरर असतो त्यावेळी तो कसा ऑब्झर्व केला जातो ते पाहूया. ऑब्झर्व दिस पिक्चर. सेकंड पिक्चर आपण ऑब्झर्व करूया. या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, या ठिकाणी असणाऱ्या ऑब्जेक्ट पासून हे दोन लाईट रेज हे त्या क्रिस्टलाइन लेन्स वरती स्ट्राईक झाले किंवा इन्सिडेंट झालेले आहेत. इन्सिडेंट झालेले हे रेज काय आहेत तर कॉन्व्हर्ज होत आहेत, आणि कॉन्व्हर्ज झाल्यानंतर ते रेटिनावरती इमेज तयार करतायत. आता ज्यावेळी ऑब्जेक्ट नियरर आहे त्यावेळी मात्र काय होत आहे तर त्या ऑब्जेक्टचे लेन्सची कॉन्व्हर्जिंग पॉवर ही वाढवणं गरजेचं आहे, कारण ऑब्जेक्ट हा जवळ आहे. बघा, आपण जवळची वस्तू पाहण्यासाठी थोडस आपल्या डोळ्यावरती ताण येत असतो. या ठिकाणी त्या वायडन झालेल्या आहेत, या ठिकाणी त्या फ्लॅटन झालेल्या आहेत. फ्लॅटन झाल्यामुळे याची जी लेंथ आहे ज्याला आपण कर्वेचरची लेंथ म्हणतो ती वाढलेली दिसते आपल्याला. तर कर्वेचरची लेंथ कमी झालेली दिसते, म्हणजेच या लेन्स ज्या आहेत त्या वायडन झालेल्या आहेत. ही लेन्स वायडन झालेली आहे. वायडन होते त्यावेळी काय होतं तर कॉन्व्हर्जिंग पॉवर ही वाढते, म्हणजेच त्याचं फोकल लेंथ कमी होते. आणि ज्यावेळी ते फ्लॅट होतात त्यावेळी कॉन्व्हर्जिंग पॉवर कमी होते, म्हणजेच फोकल लेंथ वाढते. हे लक्षात घेऊया आपण. लेन्स बिकम्स राउंडेड इन शेप. हे लेन्स राउंडेड इन शेप होते आणि जवळ असणाऱ्या ऑब्जेक्टची जी इमेज आहे ती इमेज आपल्याला इथं रेटिनावरती तयार झालेली दिसते. While seeing nearby object, the lens becomes more rounded and focal length decreases. त्याची फोकल लेंथ डिक्रीज होते, म्हणजेच कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढवली जाते. आपण हेच लक्षात ठेवूया की ज्यावेळी ऑब्जेक्ट जवळ असतो त्यावेळी क्रिस्टलाइन लेन्सची कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढते किंवा वाढवली जाते, आणि ज्यावेळी ऑब्जेक्ट हा लॉंग डिस्टन्स वरती असतो की इनफायनाइट अंतरावर असतो त्यावेळी त्याची कॉन्व्हर्जिंग पॉवर कमी केली जाते. कमी कशी करायची तर फ्लॅट होऊन कॉन्व्हर्जिंग लेन्स फ्लॅट होते. आणि वाढवायची कशी कॉन्व्हर्जिंग पॉवर तर ती राउंडेड किंवा वायडन केल्यावरती त्याची कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढेल. कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढते त्यावेळी फोकल लेंथ कमी होते. कॉन्व्हर्जिंग पॉवर कमी झाली की फोकल लेंथ वाढते. समजलेलं का बघा. नाउ नेक्स्ट, the capacity of lens to change its focal length as per need is called as power of accommodation. Very important point. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की याच्या पुढचे जे मुद्दे शिकण्यासाठी समजून घेणं महत्वाचं आहे.
या लेन्सची एक विशिष्ट कॅपॅसिटी आहे. इट कॅन बी चेंज इज फोकल लेंथ. फोकल लेंथ इथं इन्क्रीज केली, इथं फोकल लेंथ डिक्रीज केली. इट हॅव कॅपॅसिटी टू चेंज इट्स फोकल लेंथ ऍज पर नीड. जशी गरज आहे त्याप्रमाणे, कोणत्या डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे त्यानुसार ही फोकल लेंथ इन्क्रीज किंवा डिक्रीज केली जाते. अँड दिस पॉवर ऑफ दिस क्रिस्टलाइन लेन्स इज कॉल्ड ॲज पॉवर ऑफ अकोमोडेशन, बट इट हॅज अ सर्टेन लिमिट. किती आपल्याला आपण जरी म्हटलं की पॉवर ऑफ अकोमोडेशन आहे क्रिस्टलाइन लेन्स मध्ये, तरी सुद्धा इट हॅज अ लिमिट, सर्टेन लिमिट आहे. या सर्टेन लिमिटच्या पेक्षा जास्त राऊंड शेप लेन्सचा होऊ शकत नाही, किंवा सर्टेन लिमिट पेक्षा खूप फ्लॅट या लेन्स होऊ शकत नाही. सो दो दिस लेन्स हॅव पॉवर ऑफ अकोमोडेशन, इट हॅज सर्टेन लिमिट. त्याला काहीतरी लिमिट आहे, आणि त्या लिमिट पेक्षा जास्त किंवा लिमिट पेक्षा कमी अशा पद्धतीने फोकल लेंथ वाढू शकत नाही किंवा कमी होऊ शकत नाही. सो इट हॅज सर्टेन लिमिट. ही लेंथ चेंज करण्यासाठी सुद्धा एक सर्टेन लिमिट आहे. आता मिनिमम डिस्टन्स, आपण एखादं पुस्तक रीड करायला घेतलं, आता सुद्धा तुम्ही बसल्या बसल्या हा प्रयोग करू शकता. तुमच्याकडे वही असेल किंवा पुस्तक असेल, पुस्तक समोर आहे, तर पुस्तक आपल्या समोर घ्या आणि असं एक डिस्टन्स गाठा की ज्या ठिकाणी आपल्याला क्लिअर इमेज तयार होते, आणि त्याच्या जवळ आले की थोडस आपल्याला वाचताना त्रास होतो. अशा ठिकाणी पुस्तक धरू शकता का तुम्ही? धरा बरं. मी परत एकदा ऍक्टिव्हिटी सांगतो की तुम्हाला पुस्तक रीड करण्यासाठी सफिशियंट अंतरावरती ते घ्यायचं आहे, किंवा तुमच्या शक्य तितक्या जवळ घ्यायचं आहे, क्लोजर घ्यायचं आहे. आणि क्लोजर घेताना असा पॉइंट गाठा की त्याच्यापेक्षा जवळ घेतलं की ते इमेज जे आहे किंवा रीडिंग करताना आपल्याला त्रास होईल. आणि असा एक डेफिनाइट पॉइंट किंवा क्लोजर पॉइंट गाठा की ज्या ठिकाणी क्लिअर रीडिंग करता येतं. तुम्ही गाठला का पॉइंट? ऍक्टिव्हेट केलं का? गाठला का पॉइंट? मिनिमम डिस्टन्स गाठलं का? की ज्यावेळी तुम्हाला ते पुस्तक व्यवस्थित वाचता येतं. आता प्रयत्न करा, तुमच्याकडे एक रुलर आहे, रुलरच्या सहाय्याने ते डिस्टन्स मोजण्याचा प्रयत्न करा. सर्वसाधारणपणे डिस्टन्स मोजा. आपल्या आईज पासून पुस्तक किती अंतरावर आहे बघा बरं, प्रत्येकाने एक थोडस अंदाज सांगा. क्लोजर पॉइंट गाठा. सांगता येते? प्रत्येकाने सांगा, एक दोघांनी तरी सांगा पटापट, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल लेक्चर मध्ये. कोण कोण आहे सांगा. आदित्यच्या जवळ पुस्तक आहे का? अजित दादा डिस्टन्स मेजर केला का? अजित दादा 30 किती येते? 30 येते का? हॅलो, 3 सर 3 सेंटीमीटर जवळ जवळ. अरे नाही, 3 सेंटीमीटर वाचता येते का तुला? नाही वाचता येत नाहीये, कमीत कमी. नाही नाही, तसं नाही करायचं. आपल्याला असं डिस्टन्स गाठायचं की त्या ठिकाणी आपल्याला बरोबर वाचता येते. त्याच्या जवळ आलं की आपल्याला ती इमेज अशी म्हणजे क्लिअर डिस्टिंक्ट दिसत नाही, एकच इमेज दिसत नाही, मग ती 2-3 इमेज दिसतात. असं फिसकटल्यासारखं दिसतं ना खूप जवळ घेतल्यावर. असं डिस्टन्स गाठा की ज्यावेळी आपल्याला क्लिअर इमेज दिसते. आकृती बघा एखादी. 9 सेंटीमीटर. 9 पण जवळ होते बघा नीट. बर ठीक आहे. अजून कोणाचं वेगळं उत्तर? ठीक आहे, तुम्ही आता सगळ्यांनी ऑब्झर्व केलेलं आहे, पण हे डिस्टन्स सर्टेनली किती आहे, जरी थोडाफार फरक असला तरी सुद्धा हे सर्टेन डिस्टन्स किती आहे ते आपण पुढे बघणार आहोत. मिनिमम डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम अ नॉर्मल आय at which it can be clearly visible.
क्लिअर इमेज तयार होईल असं आपण मिनिमम डिस्टन्स ऑब्झर्व करायचं आहे. विदाउट एनी ट्रेस ऑन आईज, आपल्या डोळ्यावरती कुठलाही ट्रेस निर्माण होणार नाही, स्ट्रेस निर्माण होणार नाही, असं हे डिस्टन्स गाठायचं आहे. दॅट इज कॉल्ड मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. डिस्टिंक्ट विजन एक 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 आणि एकच आकृती आपल्या डोळ्यासमोर असेल किंवा इमेज ही परफेक्ट इमेज तयार होईल, डिस्टिंक्ट तयार होईल. आपल्याला असं आकृती फिसकटल्यासारखी वाटणार नाही, डिस्टिंक्ट विजनची इमेज आपल्याला दिसेल असं आपल्याला मिनिमम डिस्टन्स गाठायचं आहे. ज्यावेळी डोळ्यावरती कुठलाही ताण न घेता आपल्याला ते दिसतंय. असं आणखी कुणी गाठलंय का डिस्टन्स बघा? किती? आपले डोळे नॉर्मल करून त्याची साईज वगैरे काही ताणायची नाही, साईज ताणायची नाही, डोळे ताणायचे नाहीत, असं डिस्टन्स गाठा. अजून एक दोघांनी सांगा. हे फार महत्वाचं आहे, कारण आपल्या वाचण्याच्या सवयीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. जर वाचण्याची सवय आपल्याला अशी असेल की खूपच जवळ पुस्तक धरायचं, तर आपण नेहमी डोळ्याला ताण देऊन वाचतोय असा त्याचा अर्थ होईल. आणि मग हे नॉर्मली मिनिमम डिस्टन्स किती असतं हे आपण शिकणार आहोत. ठीक आहे, या डिस्टन्सला म्हणायचं मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन, की ज्यावेळी आपल्याला विदाउट एनी ट्रेस, आईज वरती विदाउट एनी ट्रेस रीडिंग करता येतं किंवा ऑब्जेक्ट क्लिअरली सीम होतो, विजिबल होतो. The position of object at this distance is called as the near point of the eye. So near point distance is the distance at near point distance is the minimum distance at which object can be clearly visible or distinctly visible without making any trace on eyes. And that distance, that minimum near point distance is 25 centimeter. 25 centimeter हे ते डिस्टन्स आहे की जेवढ्या कमी अंतरावरून आपण पुस्तकाचं रीडिंग करू शकतो विदाउट मेकिंग एनी ट्रेस ऑन आईज, डोळ्यावरती कोणताही ट्रेस न करता. Now farthest distance of the object from human eyes at which we can clearly observe or clearly visible, distinctly visible the object, that distance is called as farthest distance of the distinct vision. Farthest distance of the distinct vision. The position of the object at this distance is called as far point. आपण दोन गोष्टी महत्वाच्या शिकलो, नियर पॉइंट आणि फार पॉइंट. नियर पॉइंट म्हणजे काय, तर मिनिमम डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट ऍट विच इट कॅन बी क्लिअरली विजिबल, डिस्टिंक्टली विजिबल. आता फार पॉइंट ऑफ द आय कशाला म्हणायचं, लार्जेस्ट और फार्देस्ट डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट ऍट विच ऑब्जेक्ट कॅन बी क्लिअरली विजिबल विदाउट मेकिंग एनी ट्रेस ऑन द आईज. असं फार पॉइंट जे डिस्टन्स आहे ते किती आहे, इट इज इन्फिनिटी. म्हणजे आपल्याला 25 सेंटीमीटर टू इन्फिनिटी एवढ्या अंतरावरचा ऑब्जेक्ट दिसू शकतो, क्लिअरली विजिबल करता येतो, पाहता येतो. सो फार पॉइंट डिस्टन्स इज इन्फिनिटी अँड नियर पॉइंट डिस्टन्स इज किती आहे, नियर पॉइंट डिस्टन्स 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर. आता तुम्हाला याच्यामधला फरक पण सांगता आला पाहिजे, फार पॉइंट डिस्टन्स कशाला म्हणायचं आणि नियर पॉइंट डिस्टन्स कशाला म्हणायचं. ओके, सांगता येईल तुम्हाला. Now next, observe the diagram again. Generally size of our eyeball. Eyeball चा diameter किती आहे, it is approximately 2.4 सेंटीमीटर. म्हणजे कमी अधिक आकाराचा विचार न करता ऍव्हरेज आपण साईज किंवा ऍव्हरेज डायमीटर लक्षात घेऊया. ऍव्हरेज डायमीटर ऑफ आयबॉल इज 2.5 सेंटीमीटर, सॉरी 2.4 सेंटीमीटर, अँड इट इज स्पेरिकल इन शेप. आपल्याला दिसतोय त्याचा आकार स्पेरिकल आहे आणि हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स 2.4 सेंटीमीटर आहे, हे लक्षात घेऊया. आता मग जर आपण विचार केला तर फोकल लेंथ जी आहे, फोकल लेंथ या
क्रिस्टलाइन लेन्स मुळे बदलत. So lens can change focal length to adjust or see the object of different distances. In relaxed state, ज्यावेळी आपण कुठलाही स्ट्रेस आईज वर न देता रिलॅक्स स्टेट मध्ये ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट ऑब्झर्व करतो त्यावेळी ही फोकल लेंथ किती असते? इट इज 2 सेंटीमीटर. हे नोट डाऊन करा किंवा लक्षात ठेवा. इन रिलॅक्स्ड स्टेट or without making any stress on eyes, the focal length of healthy eyes is 2 centimeter. म्हणजे स्पेक्टॅकल न लावता किंवा चष्मा न लावता हेल्दी जे आईज आहेत त्या आईज मध्ये रिलॅक्स स्टेट मध्ये जी फोकल लेंथ आहे ती 2 सेंटीमीटर आहे, हे लक्षात घ्या. इट इज 2 सेंटीमीटर. समजलेले का बघा. नेक्स्ट जाऊया आपण. Now, defect of vision and their corrections. Defect of vision and their corrections. आपण म्हणतो की we can see the object clearly when object is at 25 centimeter. We can observe the image of the object very clearly or distinctly when object is at infinite distance. Infinite distance वर असताना किंवा नियर असताना ऑब्जेक्ट आपल्याला क्लिअरली सीम होतो, विजिबल होतो. पण सगळ्यांच्या बाबतीमध्ये असं होत नाही किंवा ज्यांचे हेल्दी आईज आहेत त्यांच्या बाबतीत हे सत्य आहे. परंतु बाकीच्या बाबतीत ज्यावेळी एखाद्याच्या आईज मध्ये डिफेक्ट तयार होतो किंवा विजन मध्ये पाहण्यामध्ये डिफेक्ट तयार होतो, ते डिफेक्ट्स आपण या ठिकाणी समजून घेऊया. ते डिफेक्ट्स म्हणजे नेमके काय आणि त्याचे करेक्शन्स कसे करायचे हे आपण समजून घेऊ. पहिला डिफेक्ट आपण बघणार आहे, डिफेक्ट रिलेटेड टू विजन. That is nearsightedness or myopia. Nearsightedness or myopia. Nearsightedness चा अर्थ लक्षात घेऊया. आधी आपण आकृती बघूया. Nearsightedness, we can see the nearby object. जवळपास असणारे ऑब्जेक्ट हे आपण जे आहे ते पाहू शकतो, क्लिअरली ऑब्झर्व करू शकतो, क्लिअरली विजिबल असतात. The eyes can see nearby object clearly, but distinct object appears indistinct. Distant object appears indistinct. लांबचे ऑब्जेक्ट मात्र आपल्याला इनडिस्टिंक्ट दिसतात, ते क्लिअरली किंवा डिस्टिंक्टली ऑब्झर्व करता येत नाही. लक्षात घ्या, नियर साइटेडनेसचा अर्थ आपण काही वेळेला चुकीचा लावतो. अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे. जवळ असणारा ऑब्जेक्ट क्लिअरली पाहायला मिळतो. निकट दृष्टिता ज्याला मराठीत म्हणतो, निकट दृष्टिता, यामध्ये आपल्याला जवळची आकृती व्यवस्थित दिसते पण लांबचे ऑब्जेक्ट मात्र आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीत, क्लिअरली दिसत नाहीत किंवा इनडिस्टिंक्ट दिसतात. ते पुसट किंवा फेंट आपल्याला दिसतात, इनडिस्टिंक्ट दिसतात. दिस मीन्स दॅट द फार पॉइंट ऑफ आय इज नॉट ऍट इन्फिनिटी. जो फार पॉइंट आहे, फार पॉइंटचं डिस्टन्स आपल्याला माहिती आहे इन्फिनिटी आहे, तो इन्फिनिटी न राहता तो शिफ्ट टू द क्लोजर ऑफ द आईज. आईच्या क्लोजर असा शिफ्ट होतो. बघा इथं फार पॉइंट जो आहे इन्फायनाइट डिस्टन्स वर न राहता नियर टू द इन्फायनाइट डिस्टन्स. हा नियर टू द इन्फायनाइट डिस्टन्स किंवा शिफ्ट टू द क्लोजर टू द आय असा तयार होतो. म्हणजेच काय होतं तर याची कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढते. या ज्याला आपण क्रिस्टलाइन लेन्स म्हणतो, या आईच्या क्रिस्टलाइन लेन्सची कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढते. त्यामुळे फोकल लेंथ ही त्याची जी आहे ती कमी होते, रेग्युलर डिस्टन्स पेक्षा कमी होते. म्हणजेच ऑब्जेक्ट जो इन्फायनाइट डिस्टन्स वर आहे तो इन्फायनाइट डिस्टन्स वरचा ऑब्जेक्ट हा आपल्या रेटिनावरती तयार न होता त्याची इमेज जी आहे ती रेटिनाच्या खूप अलीकडे तयार होते, क्लोजर टू द आईज तयार होते. The image of distinct object forms in front of the retina. रेटिनाच्या इन फ्रंटला तयार होते, या ठिकाणी तयार होते. मायोपिक आईज आहेत. तुम्हाला मायोपिया म्हणजे काय कळलं का किंवा नियर साइटेडनेस म्हणजे काय कळालं का? बघा, 3 महत्वाच्या गोष्टी आहेत यामध्ये. नियर बाय ऑब्जेक्ट हा क्लिअरली सीम होतो. नियर बाय ऑब्जेक्ट इज सीम क्लिअरली अँड डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट इज कॅनॉट अपियर क्लिअरली और इट इज इनडिस्टिंक्ट. That means the far point is shifted to closer to the eyes.
हा फार पॉइंट जो इथं असायला पाहिजे तो इथं शिफ्ट झालेला दिसतो आपल्याला. त्यामुळे आपल्याला या इन्फायनाइट डिस्टन्स वरच्या ऑब्जेक्टची इमेज जी आहे इन फ्रंट ऑफ रेटिना तयार झालेली दिसते. नियर साइटेडनेस म्हणजे काय कळालंय का? सो नियर साइटेडनेस और मायोपिया यामध्ये काय होतं तर जवळचे ऑब्जेक्ट जो आहे तो आपल्याला क्लिअरली सीम होतो, परंतु डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट इन्फायनाइट डिस्टन्स वरचा ऑब्जेक्ट जो आहे त्याची इमेज जी रेटिनावर तयार व्हायला पाहिजे ती रेटिनावर तयार न होता इन फ्रंट ऑफ रेटिना तयार होते. याचे रिझन्स काय असतील? सगळ्यात महत्वाचं म्हणजे द कर्वेचर ऑफ रेटिना ऑफ आयज इज इन्क्रीज. हा कर्वेचर जो आहे इन्क्रीज होतो. हा इन्क्रीज झाला की समजायचं काय होतं तर कॉन्व्हर्जिंग पॉवर ही वाढते. याची साईज जर वाढली, या कर्वेचरची साईज जर वाढली तर आपल्याला कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढलेली दिसते. सो कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड आयज लेन्स इज इन्क्रीज्ड. So muscles near lens cannot relax so that the converging power of lens becomes more. Converging power ही more झाली पाहिजे जेणेकरून इथं जे कॉन्व्हर्जिंग झालेलं आहे ते या ठिकाणी न होता फोकल पॉइंटला किंवा रेटिनावरती ते झालं पाहिजे. रेटिनावरती होण्यासाठी कॉन्व्हर्जिंग जी पॉवर आहे ती थोडीशी कमी झाली पाहिजे. कॉन्व्हर्जिंग पॉवर कमी झाली तर फोकल लेंथ वाढेल, पण या ठिकाणी लेन्स ह्या रिलॅक्स न झाल्यामुळे काय होत असतं तर कॉन्व्हर्जिंग पॉवर ही खूपच वाढते किंवा अधिक वाढते आणि त्यामुळे फोकल लेंथ ही कमी झालेली दिसून येते. आता याच्यावरती करेक्शन काय किंवा कशा पद्धतीने उपाय करावेत ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. अजून एक महत्वाचं बघा, आयबॉल इलॉंगेटेड. हा पूर्ण आयबॉल जो आहे त्याचा स्पेरिकल शेप न होता तो इलॉंग झालेला दिसून येतो. इथं कुठेतरी उंचवटा तयार होतो, असं इलॉंगेशन तयार झालेलं दिसून येतं. आणि इलॉंगेशन झाल्यामुळे दिस आयबॉल गेट्स इलॉंगेटेड सो दॅट द डिस्टन्स बिटवीन लेन्स अँड रेटिना इन्क्रीजेस. डिस्टन्स बिटवीन लेन्स अँड रेटिना हा जो आहे, हा डिस्टन्स जो आहे हा कुठेतरी वाढलेला दिसतो. आणि डिस्टन्स वाढल्यामुळे इमेज जी रेटिनावरती तयार व्हायला पाहिजे ती इमेज रेटिनावरती तयार न होता इन फ्रंट ऑफ रेटिना तयार होते. आपण हे गेस करूया. दोन कारणांनी नियर साइटेडनेस किंवा मायोपिया हा लागू होतो. पहिलं कारण म्हणजे हा कर्वेचर जो आहे, कर्वेचर ऑफ कॉर्निया किंवा क्रिस्टलाइन लेन्स ह्या वायडन होतात, त्यामुळे कॉन्व्हर्जिंग पॉवर ही वाढते, अर्थात फोकल लेंथ कमी होते. दुसरं कारण म्हणजे आयबॉल जो आहे, हा आयबॉल जो आहे तो इलॉंग झालेला दिसून येतो. आता हे इलॉंगेशन व्यवस्थित दाखवलेलं नाही, इलॉंगेशन असं दाखवायला पाहिजे. इलॉंग झालेला दिसून येतो आणि इलॉंग झाल्यामुळे डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड रेटिना, हा ऑप्टिकल सेंटर जो आहे तिथून रेटिना पर्यंत डिस्टन्स आहे ते वाढलेलं दिसून येतं, इन्क्रीज झालेलं दिसून येतं. आणि त्यामुळे इमेज जी आहे ती ऑन रेटिना तयार न होता इन फ्रंट ऑफ रेटिना तयार होते. नाव हाऊ टू क्लिअर दिस डिफेक्ट. हा डिफेक्ट कमी कसा करायचा? आता ज्यावेळी आपल्याला माहित आहे, पाठीमागचीच आकृती पुन्हा एकदा बघूया. इथं कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढवलेली दिसते किंवा कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढल्यामुळे फोकल लेंथ कमी झालेली दिसते. ज्यावेळी कॉन्व्हेक्स लेन्सची कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढते, आता आपल्याला क्रिस्टलाइन लेन्स मध्ये बदल आता करता येत नाही, मग आपण काय करायला पाहिजे? कॉन्व्हर्जिंग पॉवर जी वाढलेली आहे ती कमी करायला पाहिजे, म्हणजे अपोजिट इफेक्ट वापरला पाहिजे, म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्स वापरली पाहिजे. कॉन्व्हेक्स लेन्सचं काम काय आहे तर कॉन्व्हर्जिंग पॉवरला कमी करणे किंवा डायव्हर्जिंग पॉवर वाढवणे. डायव्हर्जिंग पॉवर जर वाढवली तर कॉन्व्हर्जिंग पॉवर ही कमी होईल. म्हणजेच आपल्याला जे कॉन्केव्ह लेन्स आहे त्याचा उपयोग केला पाहिजे. कशा पद्धतीने हा डिफेक्ट दूर करता येईल बघूया आपण. सो यूज ऑफ कॉन्केव्ह लेन्स कॅन क्युअर धिस डिफेक्ट. हाऊ, कशा पद्धतीने हा डिफेक्ट कमी होईल आपण ऑब्झर्व करूया डायग्राम मध्ये. आता पहिल्यांदा हा जो पॅरलल रे आहे तो या ठिकाणी स्ट्राईक झाला असता, लेझरकडे लक्ष द्या, या ठिकाणी स्ट्राईक झाला असता आणि मग त्या ठिकाणी हाय कॉन्व्हर्जिंग पॉवर असल्यामुळे इमेज या ठिकाणी तयार झाली असते. पण आलेला पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस रे जो आहे
तो या ठिकाणी डायव्हर्ट करण्याचं काम केलं जात आहे. डायव्हर्जिंग लेन्स म्हणजे कॉन्केव्ह लेन्स वापरली जाते आणि तो डायव्हर्ट झाल्यामुळे जी कॉन्व्हर्जिंग पॉवर आहे, कॉन्व्हर्जिंग पॉवर ही या लेन्सची वाढलेली दिसते किंवा हे रेज हे बाजूला डायव्हर्ट झाल्यामुळे फोकल पॉइंट हा पुन्हा एकदा रेटिनावरती आलेला दिसून येतो. म्हणजे हा डिफेक्ट दूर करण्यासाठी आपल्याला कॉन्केव्ह लेन्स वापरल्या पाहिजे. साहजिकच आहे, लक्षात घेऊया, ज्यावेळी नियर साइटेडनेस आहे म्हणजेच दूरचा ऑब्जेक्ट दिसत नाही, त्यावेळी आपल्या लक्षात येत आहे कॉन्व्हर्जिंग पॉवर ही वाढलेली असते. कॉन्व्हर्जिंग पॉवर जर कमी करायची असेल तर अर्थातच आपल्याला कॉन्केव्ह लेन्स वापरले पाहिजे. युजिंग स्पेक्टॅकल्स विथ कॉन्केव्ह लेन्स इज विथ प्रॉपर फोकल लेंथ. आता हे वेगवेगळ्या व्यक्तीनुसार किंवा वेगवेगळा दोष आहे नियर साइटेडनेसचा, त्या दोषानुसार कॉन्केव्ह पॉवर जी आहे ती वेगवेगळी असते. विशिष्ट फोकल लेन्सच्या कॉन्केव्ह लेन्स ज्या आहेत त्या वापरल्या जातात. दिस लेन्स डायव्हर्ज द इन्सिडेंट रेज. इन्सिडेंट रेजला इथं डायव्हर्ट केलं जातं. 10 मिनिटांनी आपल्याला पुन्हा रिजॉईन करायचंय. कॅन बी कॉन्व्हर्ज्ड बाय द लेन्स ऑर क्रिस्टलाइन लेन्स. ह्या डायव्हर्ट झालेल्या जे रेज आहेत त्यांना पुन्हा कॉन्व्हर्ज करण्याचं काम या क्रिस्टलाइन लेन्स मार्फत होत असतं आणि ही कॉन्व्हर्जिंग बरोबर त्या रेटिनावरती होत असते. द फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज निगेटिव्ह. हे आपल्याला माहिती आहे. कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ कशी असते? निगेटिव्ह. म्हणजे ज्यांना निगेटिव्ह नंबर आहेत तर लक्षात घेऊया की तो नियर साइटेडनेसचा प्रॉब्लेम आहे. सो फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज निगेटिव्ह. So a lens with negative power is required to correct the nearsightedness. म्हणजे आपल्या लक्षात घेऊया येतं की कॉन्केव्ह लेन्स ज्याची विशिष्ट फोकल लेंथ आहे किंवा स्पेसिफिक फोकल लेंथ आहे असे स्पेक्टॅकल्स वापरायला पाहिजे. म्हणजेच निगेटिव्ह पॉवर असणारे स्पेक्टॅकल्स किंवा लेन्स आपल्याला वापरायला पाहिजे जर आपल्याला नियर साइटेडनेस कमी करायचा असेल तर. दोन गोष्टीवर फोकस करूया. नियर साइटेडनेसचा रिलेशन कशासाठी आहे किंवा करेक्शन कसं करायचं? कॉन्केव्ह लेन्सचे स्पेक्टॅकल्स वापरून की ज्यांची पॉवर ही निगेटिव्ह आहे आणि निगेटिव्ह पॉवर असणारे स्पेक्टॅकल्स वापरले किंवा लेन्स असणारे स्पेक्टॅकल्स वापरले तर आपल्याला नियर साइटेडनेस हा कमी करता येतो. द पॉवर ऑफ लेन्स इज डिफरंट फॉर डिफरंट आईज. किती प्रमाणात नियर साइटेडनेस आहे किंवा फोकल लेंथ जे कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ क्रिस्टलाइन लेन्स आहे ही किती प्रमाणात वाढलेली आहे त्यानुसार नियर साइटेडनेस कमी करण्यासाठी योग्य पॉवरचा कॉन्केव्ह लेन्स हा वापरला पाहिजे. ही पॉवर ही प्रत्येक आय नुसार किंवा आय मध्ये असणाऱ्या डिफेक्ट नुसार वेगवेगळी असते. त्याची मॅग्निट्यूड वेगवेगळी असते. तुम्हाला नियर साइटेडनेस समजला का बघा? ओके, मायोपिया समजलेला आहे. आय होप सगळ्यांना आवाज येतोय. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. फार साइटेडनेस किंवा हायपर मेट्रोपिया. फार साइटेडनेस किंवा हायपर मेट्रोपिया. आता यामध्ये आपल्या लक्षात फार म्हणजे अवे, लॉंग डिस्टन्स वरती असणारा ऑब्जेक्ट, लॉंग साइट वरती असणारा ऑब्जेक्ट जो आपल्याला क्लिअरली विजिबल असतो, क्लिअरली सीम असतो. इथे बघतोय आपण पहिल्या डायग्राम मध्ये जिथं रे मी दाखवतोय की इन्फायनाइट डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे, फार डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे, त्याच्यापासून निघालेले पॅरलल रेज हे या रेटिनावरती कलेक्ट होत आहेत किंवा कॉन्व्हर्ज होत आहेत आणि या ठिकाणी त्याची इमेज, क्लिअर इमेज विथ पॉइंट शेप आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे फार अवे असणारा ऑब्जेक्ट आपण क्लिअरली पाहू शकतो किंवा तो व्यक्ती पाहू शकतो. पण नियर बाय ऑब्जेक्ट जो आहे तो नियर बाय ऑब्जेक्ट मात्र व्यवस्थित पाहता येत नाही, त्याची इमेज क्लिअरली तयार होत नाही. ती इमेज कुठेतरी रेटिनाच्या बिहाइंड कलेक्ट झालेली दिसते किंवा तयार झालेली दिसते. दुसऱ्या डायग्राम मध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, या ठिकाणी असणाऱ्या ऑब्जेक्ट पासून निघालेले लाईट रेज जे आहेत ते लाईट रेज म्हणजे कॉन्व्हर्जिंग पॉवर ही या क्रिस्टलाइन लेन्सची इथं वाढलेली दिसते, सॉरी कमी झालेली दिसते. कॉन्व्हर्जिंग पॉवर ही कमी झालेली दिसते म्हणजे फोकल लेंथ कुठेतरी स्पेसिफिक फोकल लेंथ पेक्षा वाढलेली दिसते. फोकल लेंथ ज्यावेळी वाढते त्यावेळी कॉन्व्हर्जिंग पॉवर ही कमी झालेली दिसते आणि ज्या ठिकाणी ते कॉन्व्हर्ज व्हायला पाहिजेत, ज्या फोकल लेंथला कॉन्व्हर्ज व्हायला पाहिजेत रेज, त्या ठिकाणी न होता त्याच्यापासून बिहाइंड मागच्या बाजूला ते कॉन्व्हर्ज झालेले दिसतात.
म्हणजे फोकल लेंथ कुठेतरी वाढलेली दिसते, कॉन्व्हर्जिंग पॉवर कमी होते, याचाच अर्थ कर्वेचरची लेंथ वाढलेली असते. म्हणजेच आता हे वायडन न होता काय होत आहेत तर फ्लॅटन होत आहेत. कर्वेचर हे फ्लॅटन होत आहेत किंवा इथं जे कॉर्नी आहे तो फ्लॅटन झालेला दिसतोय. आपण लक्षात घेऊया. Human eye can see distinct object clearly, but cannot see nearby object distinctly. This means that near point of eye is longer than 25 सेंटीमीटर. ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट बघा, विदाउट चष्मा एखादा व्यक्ती बघतो आणि 25 सेंटीमीटर पेक्षा तो दूर धरण्याचा प्रयत्न करत असेल किंवा दूर ऑब्जेक्ट प्लेस करण्याचा प्रयत्न करत असेल, तर नक्कीच त्याला फार सायटेडनेसचा डिफेक्ट आहे, की ज्यामुळे हे 25 सेंटीमीटरचं अंतर वाढलेलं दिसतं. का वाढलेलं दिसतं? आता इथे 25 सेंटीमीटर आहे असं गेस करूया आपण. एक मिनिट. हे अंतर 25 सेंटीमीटर आहे आपण गेस करूया. आता जर 25 सेंटीमीटरवर काही ऑब्जेक्ट असेल तर रेटिनाच्या बिहाइंड तो त्याची इमेज तयार होत आहे. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स जे आहे ते करेक्ट करणं गरजेचं आहे. यासाठी तेवढ्याच डिस्टन्स पाठीमागे तो ऑब्जेक्ट प्लेस करणं गरजेचं आहे. म्हणजे जो नियर पॉइंट आहे, नियर पॉइंट हा 25 सेंटीमीटरवर न राहता तो ग्रेटर दॅन 25 सेंटीमीटर किंवा 30 सेंटीमीटर, 35 सेंटीमीटर असा वाढत गेलेला दिसून येतो. म्हणजे हा डिफेक्ट काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेतलं. आता याची कारणे काय असू शकतात? कर्वेचर ऑफ कॉर्निया, हा जो कॉर्निया आहे, हा जो कॉर्निया आहे त्या कॉर्नियाचा कर्वेचर जो आहे तो कर्वेचर या ठिकाणी इलॉंगेट किंवा फ्लॅट झालेला दिसून येतो. कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड आय लेन्स डिक्रीजेस. आय लेन्सचा कर्वेचर आणि कॉर्नियाचा कर्वेचर हा डिक्रीज झालेला दिसतो. कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ लेन्स बिकम लेस. कॉन्व्हर्जिंग पॉवर त्यामुळे काय होते तर लेस होते. हा कर्वेचर फ्लॅटन झाल्यामुळे कॉन्व्हर्जिंग पॉवर ही लेस होते. ड्यू टू फ्लॅटनिंग द आयबॉल. आयबॉल सुद्धा या ठिकाणी फ्लॅटन झालेला दिसून येतो. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन ऑप्टिक सेंटर अँड रेटिना किंवा फोकस पॉइंट हे डिस्टन्स या ठिकाणी कमी झालेलं दिसतं. प्रमाणापेक्षा अधिक कमी झाल्यामुळे फोकस पॉइंट हा बिहाइंड शिफ्ट होत असतो. इलॉंगेशन फ्लॅटनिंग ऑफ आईज झाल्यामुळे, फ्लॅटनिंग ऑफ आयबॉल झाल्यामुळे हे जे डिस्टन्स आहे ऑप्टिक सेंटर आणि फोसायचं किंवा फोकल लेन्सचं फोकस पॉइंटचं हे डिस्टन्स कुठंतरी या ठिकाणी कमी झालेलं दिसून येतं. ड्यू टू फ्लॅटनिंग ऑफ आयबॉल द डिस्टन्स बिटवीन लेन्स अँड रेटिना डिक्रीजेस. हे तुम्हाला कळाले का बघा बरं जरा. एक कोण जरा स्क्रीनवरती टच करू नका रे. स्क्रीनवरती टच केला की त्यावेळी काय होतंय, पुन्हा एकदा शेअर करतो. जरा बोला, तुम्हाला समजलेलं काय फार सायटेडनेस, हायपरमेट्रोपिया? हॅलो, बोलायचंय अरे, बोला पटकन. प्रजित समजलं का? प्रजित, प्रजित हो सर, थोडे थोडे थोडं समजलेलं आहे. बरं अजून काही शंका असेल तर पुन्हा एकदा समजून सांगतो. बघा, फार सायटेडनेस किंवा हायपरमेट्रोपिया हा जो डिफेक्ट आहे, आय डिफेक्ट आहे, याच्यामध्ये लांबचा ऑब्जेक्ट हा क्लिअरली दिसून येतो, परंतु जवळचा ऑब्जेक्ट जो आहे तो क्लिअरली दिसून येत नाही. आपण याला नियर पॉइंट म्हणतो. नियर पॉइंट हा 25 सेंटीमीटर असलेला आपल्याला दिसून येतो. 25 सेंटीमीटर अंतरावरची वस्तू आपल्याला व्यवस्थितपणे दिसते.
परंतु या डिफेक्ट मध्ये काय होतं, हा फार पॉइंट जो आहे तो कुठेतरी पाठीमागच्या बाजूला शिफ्ट झालेला दिसून येतो. म्हणजेच 25 सेंटीमीटर अंतरावरची एखादी ऑब्जेक्ट जी आपल्याला क्लिअर दिसते ती 25 सेंटीमीटरवर न दिसता ग्रेटर दॅन 25 प्लस 25च्या पाठीमागे दिसते किंवा 25 सेंटीमीटर पेक्षा पाठीमागे आपल्याला ती धरावी लागते. आता मग हा डिफेक्ट जो आहे तो कशामुळे येत असतो, कर्वेचर जो आहे, कर्वेचर ऑफ कॉर्निया हा या ठिकाणी डिक्रीज झालेला दिसून येतो. त्याचप्रमाणे आय लेन्स जे आहे, आय लेन्स सुद्धा, आय लेन्सचा कर्वेचर हा डिक्रीज झालेला दिसून येतो. त्यामुळे मूळच्या ठिकाणी किंवा मूळच्या फोकस पॉइंटला कॉन्व्हर्जिंग न होता त्याच्या बिहाइंड कॉन्व्हर्जिंग झालेलं दिसून येतं. म्हणजेच कॉन्व्हर्जिंग पॉवर ही कमी झालेली दिसून येते. आणखीन एक महत्वाचं म्हणजे फ्लॅटनिंग ऑफ आयबॉल. हा जो आयबॉल आहे त्याचं फ्लॅटनिंग होतं. फ्लॅटनिंग समोरच्या बाजूने विचार करूया आपण, या बाजूने नाही, समोरच्या बाजूने फ्लॅटनिंग झाल्यामुळे, फ्लॅटनिंग ऑफ आयबॉल झाल्यामुळे डिस्टन्स बिटवीन लेन्स अँड रेटिना, लेन्स आणि रेटिना मधलं जे डिस्टन्स आहे हे मूळ डिस्टन्स आहे, तर हे मूळ डिस्टन्स न राहता ते कुठेतरी कमी झालेलं दिसून येतं. आणि डिस्टन्स कमी झाल्यामुळे इमेज आहे ती रेटिनाच्या बिहाइंड तयार झालेली दिसून येते. बघा समजलंय का आता? आता याचं करेक्शन कसं करायचं? कॉन्व्हर्जिंग पॉवर आता वाढलीये का कमी झालीये? बघा ना, कॉन्व्हर्जिंग पॉवर लेन्सची वाढलीये का कमी झालीये? कमी झाली. हा, हे लक्षात घ्या. फोकल लेंथ ज्यावेळी वाढते त्यावेळी कॉन्व्हर्जिंग पॉवर ही कमी झालेली आहे. म्हणजे कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढवायला काय कुठलं वापरायला पाहिजे, कॉन्केव्ह की कॉन्व्हेक्स? कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढवायची आपल्याला, कॉन्वेक्स. बरोबर, कॉन्व्हेक्स लेन्सच वापरायला पाहिजे, कारण कॉन्व्हेक्सच काम आहे की कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढवणे. सो कॉन्व्हेक्स लेन्स वापरून किंवा त्याचा कॉन्व्हेक्स लेन्स असणारे विशिष्ट फोकल लेन्सचे कॉन्व्हेक्स लेन्स वापरून आपण हा डिफेक्ट दूर करू शकतो. किंवा जो स्पेक्टॅकल वापरला जातो त्यामध्ये कॉन्व्हेक्स लेन्स वापरून आपण हा डिफेक्ट दूर करू शकतो. कसं करेक्शन करायचं पाहूया आपण. एक मिनिट. आपण जर अशा पद्धतीने कॉन्व्हेक्स लेन्स किंवा योग्य फोकल लेन्सच्या कॉन्व्हेक्स लेन्स वापरल्या तर अर्थातच कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढते. जो या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे 25 सेंटीमीटरला, या 25 सेंटीमीटरच्या ऑब्जेक्ट पासून निघालेला लाईट रे हा पहिल्यांदा इथं कॉन्व्हर्ज होणार आहे. सॉरी, इथं आहे तो ऑब्जेक्ट, इथं असणारा जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यापासून निघालेला लाईट रे जो आहे तो या ठिकाणी पहिल्यांदा कॉन्व्हर्ज होणार आहे. आणि कॉन्व्हर्ज झाल्यामुळे जो फोकल पॉइंट आहे जो बिहाइंड ऑफ रेटिना शिफ्ट झालेला होता तो योग्य ठिकाणी शिफ्ट होईल. म्हणजे कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढवण्यासाठी कॉन्व्हेक्स लेन्सचा इथं उपयोग केलेला दिसतो. दिस डिफेक्ट कॅन बी करेक्टेड by using convex lens with proper focal length. This lens converges the incident ray. Incident ray जो आहे तो डायरेक्टली कसा आला असता तर या ठिकाणी या पद्धतीने आला असता, परंतु कॉन्व्हेक्स लेन्स वापरल्यामुळे हा जो आहे इन्सिडेंट रे तो कॉन्व्हर्ज झालेला आहे. आणि कॉन्व्हर्ज झाल्यामुळे कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ लेन्स ही वाढल्यामुळे आपल्याला फोकल पॉइंट जो आहे तो योग्य ठिकाणी किंवा रेटिनावरती आलेला दिसून येतो. दिस लेन्स कॉन्व्हर्जेस द इन्सिडेंट रे बिफोर दे रीच द लेन्स. जर आता डायरेक्टली इतर रे आले असते तर कॉन्व्हर्जिंग पॉइंट जो आहे तो इथं पाठीमागे तयार झालेला दिसून आला असता, परंतु ही लेन्स वापरल्यामुळे, कॉन्व्हेक्स लेन्स वापरल्यामुळे इथून कॉन्व्हर्ज झालेला आहे आणि पुन्हा इथं पण कॉन्व्हर्ज झालेला आहे. त्यामुळे दोन ठिकाणी कॉन्व्हर्जन झाल्यामुळे फोकल लेंथ ही कमी झालेली दिसून येते. द लेन्स देन कॉन्व्हर्जेस देम टू फॉर्म इमेज ऑन रेटिना. द फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह, हे आपल्याला माहित आहे. सो ज्यांना पॉझिटिव्ह नंबर आहे तर त्यांना कोणता बरं डिफेक्ट असेल? ज्यांना पॉझिटिव्ह नंबर आहे त्यांचा डिफेक्ट कोणत्या प्रकारचा असेल? नियर साइटेडनेस और फार साइटेडनेस, मायोपिया और हायपरमेट्रोपिया. बरोबर आहे, फार साइटेडनेस. पॉझिटिव्ह नंबर याचाच अर्थ कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर केलेला आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह नंबर जो आहे तो मिळालेला असणारे व्यक्ती जे आहे त्यांच्यामधला डिफेक्ट हा फार साइटेडनेस आहे.
The spectacle used to correct farsightedness has positive power. The power of lenses is different depending upon the extent of farsightedness. फारसाइटेडनेस किती आहे, किती प्रमाणामध्ये जो इमेज आहे ती शिफ्ट होत आहे किंवा बिहाइंड रेटिना जात आहे, त्या प्रमाणामध्ये पॉवर ऑफ लेन्स ही ठरवली जाते. आणि त्या पॉवर्स असणारे कॉन्व्हेक्स लेन्स वापरून किंवा ते कॉन्व्हेक्स लेन्स असणारे स्पेक्टेकल्स वापरून हा फार साइटेडनेसचा जो डिफेक्ट आहे तो करेक्ट करता येतो. बघा, समजलंय का? शंका आहे का? पुढचा मुद्दा पाहायचा. ओके, आता तिसऱ्या प्रकारचा डिफेक्ट आपण बघणार आहे, प्रेस बायोपिया. प्रेस बायोपिया हा जो डिफेक्ट आहे तो एज नुसार येणार आहे. आपल्याला माहिती आहे की जसं एखादं लहान मूल स्ट्रॉंग असतं, त्याची इम्युनिटी जास्त असते, त्याचप्रमाणे त्याचा आय जो आहे किंवा डोळा जो आहे, आयबॉल जो आहे तोही स्ट्रॉंग असतो. त्याच्यामध्ये असणाऱ्या मसल्स मध्ये विशिष्ट पॉवर जी आहे ती टिकून असते किंवा ती अधिक प्रमाणात असते. परंतु जसं एज वाढत जाईल, विथ इन्क्रीजिंग एज द पॉवर ऑफ लेन्स बिकम्स लेस, द फोकसिंग पॉइंट ऑफ आय बिकम्स लेस. फोकसिंग पॉइंट हा काय होतो, लेस होत जातो किंवा डिक्रीज होत जातो. मसल्स मध्ये असणारा जो स्ट्रेन आहे, ताकद आहे, ती सुद्धा पॉवर जी आहे ती कमी होताना दिसून येते. याचाच अर्थ फोकसिंग करताना क्रिस्टलाइन लेन्सची जी साईज कमी किंवा अधिक होत असते किंवा क्रिस्टलाइन लेन्स मध्ये पॉवर आहे टू डिक्रीज ऑर इन्क्रीज फोकल लेंथ डिक्रीज किंवा इन्क्रीज करण्याची जी पॉवर आहे ती त्याला अटॅच असणाऱ्या या मसल्सवर अवलंबून आहे. कुठंतरी एज नुसार या मसल्सची जी पॉवर आहे टू डिक्रीज ऑर इन्क्रीज फोकल लेंथ ही कमी झालेली दिसून येते. आणि त्यामुळं हा प्रेस बायोपियाचा आजार जो आहे तो डिफेक्ट जो आहे तो दिसून येत असतो विथ इन्क्रीजिंग एज. मसल नियर द लेन्स और क्रिस्टलाइन लेन्स, या क्रिस्टलाइन लेन्सच्या नियर ज्या मसल्स आहेत हॅव ॲबिलिटी टू चेंज फोकल लेंथ, त्यांच्यामध्ये फोकल लेंथ चेंज करण्याची ॲबिलिटी आहे. पण ही ॲबिलिटी कुठेतरी चेंज झालेली दिसून येते, कुठेतरी कमी झालेली दिसून येते. मसल्स नियर लेन्स लूज देअर ॲबिलिटी टू चेंज फोकल लेंथ, त्यांच्यामधली ॲबिलिटी जी आहे ती कुठेतरी लूज झालेली किंवा कमी झालेली दिसून येते. सो नियर पॉइंट ऑफ लेन्स शिफ्ट फर्दर फ्रॉम द आय. आता त्यामुळे काय होतं तर कॉन्व्हर्जिंग पॉवर ही या ठिकाणी जी कमी होत आहे ती मसल्सच्या ॲबिलिटी लूज झाल्यामुळे होत आहे. कॉन्व्हर्जिंग पॉवर ही कमी झालेली आहे. कमी झाल्यामुळं या रेटिनावरती ऑब्जेक्टची इमेज न तयार होता बिहाइंड रेटिना तयार झालेली दिसून येते. म्हणजे कोणत्या प्रकारचा डिफेक्ट आहे हा, ज्यावेळी बिहाइंड रेटिना इमेज तयार होते. आधीच्या प्रकारामध्ये कुठला प्रकार आपण बघतो, याला काय म्हणतो, नियर साइटेडनेस की फार साइटेडनेस? फार साइटेडनेस, ज्यामध्ये जवळचं ऑब्जेक्ट क्लिअरली दिसत नाही. तुम्ही याच्यामध्ये डिफरन्स लिहू शकता, लक्षात घ्या, डिफरन्स लिहू शकता. आपण काही मुद्दे बघूया, असा एखादा चार्ट बघूया किंवा तुम्हाला सुद्धा असे मुद्दे तयार करता येतील. ठीक आहे, आता आपण पुढचा समोरचा मुद्दा ते लक्षात घ्या. फार साइटेडनेसचा प्रॉब्लेम अशा पद्धतीने आलेला दिसतो. आणि फक्त फार साइटेडनेसच येतो असं नाही, जसं की आपण पाहतो की ॲबिलिटी जी आहे लेन्सची तीच कमी झाल्यामुळे फोकल लेंथ वाढण्याची क्षमता कमी होते आणि कमी करण्याची क्षमता कमी होते. फोकल लेंथ वाढण्याची क्षमता कमी झाल्यामुळे नियर साइटेडनेसचाही प्रॉब्लेम तयार होतो. तर फोकल लेंथ वाढवण्याची कमी करण्याची क्षमताही कमी झाल्यामुळे फार साइटेडनेसचाही प्रॉब्लेम या ठिकाणी तयार होत असतो. Because of these, old people cannot see nearby object clearly. People suffer from nearsightedness as well as farsightedness. काही वेळेला लोकांना फार साइटेडनेस आणि नियर साइटेडनेस दोन्ही पण जे डिफेक्ट आहे दिसून येत असतात. कारण लेन्स ऑफ जे मसल्स लेन्स मसलची ॲबिलिटी आहे, ॲबिलिटी ऑफ मसल्स जे आहे टू इन्क्रीज ऑर डिक्रीज द फोकल लेंथ कमी किंवा अधिक करण्याची जी पॉवर आहे क्रिस्टलाइन लेन्सची ती या मसल्स वरती डिपेंड आहे. आणि त्या मसलची ती पॉवर किंवा मसलचे जे स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ कमी झाल्यामुळे ॲबिलिटी सुद्धा लूज होते आणि त्यामुळे फोकल लेंथ कमी किंवा अधिक होण्याची क्षमता हळूहळू कमी होते.
त्यामुळं काही लोकांच्या बाबतीत नियर सायटेडनेस आणि फार सायटेडनेस हे दोन्ही जो दोन्ही डिफेक्ट आहे ते दिसून येत असतात. अशा वेळी हे डिफेक्ट कसे करेक्ट केले जातात? हाऊ द करेक्शन ऑफ दिस टाइप ऑफ प्रेसबायोपिया इज ऑकर. कसं करेक्ट केलं जातं बघूया. बायफोकल लेन्स आर रिक्वायर्ड. आता इथं बायफोकल लेन्सचा अर्थ असा घ्यायचा आपण की कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स दोन्ही प्रकारच्या एकत्र असणाऱ्या दोन्ही प्रकार एकत्र असणाऱ्या लेन्स वापरले जातात. बायफोकल लेन्स इथं बाय कॉन्केव्ह किंवा बाय कॉन्व्हेक्स असं म्हटलेलं नाही. बायफोकल लेन्सेस आर युज्ड म्हणजे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स ज्याच्यामध्ये आता कॉन्केव्हची पॉवर पण वेगळी असते, कॉन्व्हेक्सची पॉवर वेगळी असते, ती रीड केली जाते किती प्रमाणात त्या क्रिस्टलाइन लेन्सची ॲबिलिटी कमी झालेली आहे हे मेजर केलं जातं. आणि मेजर केल्यावर दोन प्रकारच्या फोकल लेन्सचा डिफेक्ट जो आहे तो लक्षात येतो. आणि दोन प्रकारच्या लेन्सचा लेन्स जे आहेत त्यांचे फोकल लेंथ कमी अधिक झाल्यामुळे ती मेजर केली जाते आणि बायफोकल लेन्स असणारा स्पेक्टेकल वापरला जातो. द अपर पार्ट इज कॉन्केव्ह. अपर पार्ट हा कॉन्केव्ह असतो आणि लोअर पार्ट हा कॉन्व्हेक्स असतो. अपर पार्ट कॉन्केव्ह असणारा आणि लोअर पार्ट कॉन्व्हेक्स असणारा स्पेक्टेकल वापरला जातो. आता कॉन्केव्ह लेन्स वापरल्यामुळे कोणता प्रॉब्लेम क्लिअर होणार आहे आपल्याला माहित आहे? बघा सांगा. नियर साइटेडनेस कमी होणार आहे. लक्षात घ्या. कॉन्केव्ह लेन्स आपण कधी वापरतो? ज्यावेळी कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढलेली आहे, इमेज रेटिनाच्या इन फ्रंट तयार होत आहे, अशा वेळी कॉन्व्हर्जिंग पॉवर कमी करण्यासाठी कॉन्केव्ह लेन्स म्हणजे डायव्हर्जिंग लेन्स वापरली जाते. आणि एक डायव्हर्जिंग लेन्स म्हणजे कॉन्केव्ह लेन्स वापरल्यामुळे नियर साइटेडनेसचा प्रॉब्लेम हा कमी होतो. आता ऍट ए टाइम दोन्ही प्रॉब्लेम कमी करायचे, त्यामुळे एकच स्पेक्टेकल की ज्याचा अपर पार्ट हा कॉन्केव्ह आहे आणि लोअर पार्ट हा कॉन्व्हेक्स आहे की ज्यामुळे फार साइटेडनेसचा जो प्रॉब्लेम आहे डिफेक्ट आहे तो कमी करता येईल. लोअर पार्ट ऑफ दी स्पेक्टेकल इज कॉन्व्हेक्स लेन्स विच करेक्ट्स द फार साइटेडनेस. फार साइटेडनेस त्याने कमी केला जातो. मेडिकल इक्विपमेंट ज्याच्यामध्ये लेझर लाईटचा उपयोग केला जातो, अशा मेडिकल इक्विपमेंट मध्ये स्कॅनर्स मध्ये, सीडी प्लेयर्स मध्ये लेझरच्या साह्याने सीडी प्लेअर मधल्या जे मॅग्नेटिक वेव्ह आहेत त्या रीड केल्या जातात. त्यामुळे सीडी प्लेअरचे आपल्याला जे व्हॉइस आहे तो ऐकू येतो. स्कॅनर्स मध्ये जे स्कॅनिंग करायचे त्या स्कॅनिंग साठी सुद्धा लेझर लाईट वापरल्या जातात. त्यानंतर मेडिकल इक्विपमेंट्स अनेक प्रकारची ज्यामध्ये बॉडी स्कॅनिंग असेल किंवा ब्रेन स्कॅनिंग असेल, अशा वेगवेगळ्या इक्विपमेंट्स मध्ये सुद्धा लेझर लाईटचा उपयोग केला जातो. ज्या ठिकाणी या लेझर लाईट्स उपयोगी असतात अशा सगळ्या ठिकाणी या कॉन्केव्ह लेन्स वापरलेले दिसून येतात. म्हणजे हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यामध्ये कॉन्केव्ह लेन्सचा उपयोग होतो. द पीप होल ऑफ अ डोअर इन अ डोअर. डोअर मध्ये जे पीप होल आहे, पीप म्हणजे डोंकावून पाहणे, त्यासाठी जे होल आहे की ज्यामुळे आपण बाहेरचा परिसर हा ऑब्झर्व करू शकतो किंवा आपल्या डोअर पाशी येणारा व्यक्ती असेल, इतर काही गोष्टी असतील, त्याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी हे पीप होल जे आहे ते होल महत्वाचं आहे. आणि या होलमध्ये आपल्याला वाईड एरिया दिसावा म्हणून कॉन्केव्ह लेन्स वापरलेले दिसून येतात. आपण इथे लक्षात घेऊया, इथून जर आपण ऑब्झर्वेशन करतो आहे तर वाईड एरिया, वाईड रेंज आपल्याला ऑब्झर्व करायचे आहे. इथून आपण ऑब्झर्व करतो आहे तर जास्तीत जास्त सरफेस ऑब्झर्व करता यावा आणि म्हणून आपण कॉन्केव्ह लेन्स ह्या वापरत असतो. दिस इज अ सेफ्टी डिव्हाइस which helps us to see large area outside the door. This uses one or more concave lens. अशा पद्धतीने लार्जर एरिया वाढवण्यासाठी आपण एक किंवा दोन कॉन्केव्ह लेन्स वापरताना दिसून येतो. या पद्धतीने पीप ऑफ होल किंवा होल ऑफ डोअर जे आहे त्याच्यावरती कॅमेरा बसवलेला असतो, ज्याच्यामध्ये कॉन्केव्ह लेन्स त्या वन ऑर मोर जे आहेत वापरलेले दिसून येतात. त्यानंतर आताच आपण बघितलं की स्पेक्टेकल्स जे आहेत त्या स्पेक्टेकल्स मध्ये कॉन्केव्ह लेन्सचा वापर केलेला दिसून येतो. ज्यावेळी कॉन्व्हेक्स लेन्सचे जी पॉवर ऑफ कॉन्व्हर्जिंग आहे ती वाढलेली दिसते, त्यावेळी आपल्याला कॉन्केव्ह लेन्स वापरताना आपण दिसतो. तर म्हणजेच कॉन्केव्ह लेन्सचा उपयोग करून आपण स्पेक्टेकल मधला आई मधला हॅलो
पुढचा मुद्दा बघूया आपण. स्पेक्टॅकल्स मध्ये आताच बघितलं आपण, स्पेक्टॅकल मध्ये कॉन्केव्ह लेन्सचा उपयोग केला जातो नियर साइटेडनेसचा डिफेक्ट कमी करण्यासाठी. देन टॉर्चेस. आता टॉर्च जे आहेत त्या टॉर्च मध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की आपल्याला वाईड एरिया दिसावा, खूप लांबचा आणि विस्तृत एरिया दिसावा म्हणून कॉन्केव्ह लेन्स वापरलेले दिसून येतात. कॉन्केव्ह लेन्स इज यूज टू स्प्रेड लाईट स्प्रेड करण्यासाठी आपल्याला कॉन्केव्ह लेन्स ह्या वापरावे लागतात. टॉर्चेस मध्ये आपल्याला कॉन्केव्ह लेन्स वापरलेले दिसून येतात, ज्यामध्ये आपल्याला वाईड एरिया हा लाईटन करता येतो. स्मॉल बल्ब इनसाइड अ टॉर्च जो आहे त्या टॉर्च पासून निघणारे लाईट रेज जे आहेत त्यामध्ये लाईट रेज हे कॉन्केव्ह लेन्स वरती स्ट्राईक झाल्यामुळे ते तिथून डायव्हर्ट होतात. डायव्हर्ट झाल्यामुळे आपल्याला वाईड एरिया हा दिसून येतो. त्यानंतर कॅमेरा, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप याच्यामध्ये आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्स कॉन्केव्ह लेन्स वापरलेली दिसून येते. माझ्याकडून उच्चार करताना थोडस शब्दामध्ये गोंधळ होतोय. कॉन्व्हेक्स लेन्स, camera, telescope, microscope, these instruments mainly use convex lens to get good quality of image. Concave lenses are used in front of eyepiece. म्हणजे जनरली आपल्याला कॅमेरामध्ये, टेलिस्कोप मध्ये किंवा मायक्रोस्कोप मध्ये पुढे आपण बघणारच आहे कॉन्व्हेक्स लेन्स कशी वापरलेली दिसून येते, ते आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे यूज ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये बघणार आहे. परंतु इमेजची क्वालिटी जी आहे, इमेज ही चांगल्या पद्धतीने दिसावी किंवा इमेज ही एक्सपांडेड इमेज दिसावी यासाठी आय पीसच्या जवळ म्हणजे आपण जिथून ऑब्झर्वेशन करतो त्या ठिकाणी कॉन्केव्ह लेन्स ही वापरलेली दिसून येते. कॉन्केव्ह लेन्स वापरल्यामुळे जी इमेज कॉन्व्हेक्स लेन्समुळे मिळालेली आहे ती अधिक मोठी आपल्याला दिसून येते, अधिक मोठ्या प्रमाणात तिचं ऑब्झर्वेशन आपल्याला करता येतं. म्हणजे लक्षात आलं का बघा, आता समजा एखादी कॅमेऱ्याच्या मुळे, टेलिस्कोपमुळे, मायक्रोस्कोपमुळे आपण एखाद्या स्लाइडचं, एखाद्या वस्तूचं ऑब्झर्वेशन करतोय थ्रू कॉन्व्हेक्स लेन्स. मग आता जी इमेज तयार झाली ती इमेज अजून एक्सटेंड करण्यासाठी, अजून त्याचं विड्थ वाढवण्यासाठी इन फ्रंट ऑफ आयपीस किंवा आपल्या अगदी डोळ्याच्या जवळ कॉन्व्हेक्स लेन्स ह्या वापरलेल्या दिसून येतात. हे सगळे युजेस आहेत कॉन्केव्ह लेन्सचे. यानंतर पुढच्या भागामध्ये आपण, पुढच्या स्लाइड मध्ये आपण कॉन्व्हेक्स लेन्सचे. So let us understand first that is simple microscope. The diagrams of simple microscopes are shown here. Object when close to the lens, object when close to the lens, and object when it is at focus point or focal length ला असताना ऑब्जेक्ट त्याची इमेज कशी तयार होईल, किंवा ऑब्जेक्ट हा फोकल लेन्सच्या आत असताना किंवा फोकस पॉइंटच्या आत असताना त्याची इमेज कशी तयार होईल. सिंपल मायक्रोस्कोप, अ कॉन्व्हेक्स लेन्स विथ स्मॉल फोकल लेंथ. आपण बघितलं त्याची लेंथ, जे फोकल लेंथ आहे ऑप्टिकल सेंटर पासून फोकस पॉइंट पर्यंतची लेंथला फोकल लेंथ म्हणतात, ही कमी असणारा. आता फोकल लेंथ कमी म्हणजेच कसला हा, याची कॉन्व्हर्जिंग पॉवर कशी आहे, स्मॉल फोकल लेंथ असणं जास्त आहे. व्हेरी गुड. याची कॉन्व्हर्जिंग पॉवर ही जास्त आहे, त्यामुळे फोकल लेंथ ही कमी आहे. तो स्मॉल फोकल लेंथ असणारा लेन्स या ठिकाणी वापरलेला असतो आणि त्यामुळे तयार होणारी जी इमेज आहे व्हर्च्युअल इरेक्ट अँड बिगर अशी इमेज तयार होते. कशी व्हर्च्युअल इरेक्ट अँड इमेज, व्हर्च्युअल इरेक्ट अँड बिगर इमेज तयार होते ते आपण आकृतीमध्ये बघतोय. एक मिनिट ना. या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, PQ हा ऑब्जेक्ट आहे की जो फोकल पॉइंटच्या आत आहे किंवा फोकल लेन्सच्या पेक्षा क्लोज आहे. ऑब्जेक्ट क्लोज टू द लेन्स अँड विदिन अ फोकल लेंथ. त्यावेळी या P या पॉइंट मधून ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा जो रे आहे तो विदाउट चेंजिंग वे पुढे जाईल. दुसरा जो पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आहे तो आफ्टर रिफ्रॅक्शन तो काय जाईल, दुसऱ्या बाजूच्या फोकल लेंथ फोकस पॉइंट मधून जाईल.
म्हणजे इकडे जसं एफ आहे तसंच या बाजूला इथं इथं F1 आहे तर ते F2 आहे, तर F2 मधून जाईल. आणि हे दोन्ही एकमेकापासून अपार्ट जात असल्यामुळे किंवा कॉन्व्हर्ज होत असल्यामुळे डायव्हर्ज होत असल्यामुळे ते पाठीमागच्या बाजूला इथं मिळण्यासारखे वाटतात. म्हणजे अपीअरंट इमेज आपल्याला इथं तयार झालेली दिसेल. ही अपीअरंट इमेज जी आहे ती इरेक्ट आहे. पी अपर साइडला आहे तर पी डॅश अपर साइडला आहे, क्यू लोअर साइडला तर क्यू डॅश लोअर साइडला आहे. म्हणजे आपल्याला इरेक्ट इमेज मिळते, बिगर इन साईज आहे, मॅग्निफिकेशन झालेलं आहे, बिगर इन साईज आहे आणि शिवाय ती व्हर्च्युअल आहे, कारण मूळ ऑब्जेक्टच्याच बॅक साइडला ती मिळते. म्हणजे ती व्हर्च्युअल इमेज आपल्याला तयार झालेली दिसून येते. ज्यावेळी ऑब्जेक्ट इज ऍट एक्झॅक्टली ऍट फोकस पॉइंटला ज्यावेळी ऑब्जेक्ट आहे त्यावेळी काय होईल बघा, ऑप्टिकल सेंटर मधून हा रे जसा तसा पुढे गेला. त्यानंतर दुसरा जो आहे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस, आफ्टर रिफ्रॅक्शन इट गोज फ्रॉम ऑप्टिक और फोकस पॉइंट, ऑप्टिक नाही, फोकस पॉइंट मधून तो जाईल. आणि हे दोन्ही रे पॅरलल टू इच अदर असल्यामुळे त्याचं इंटरसेक्शन या बाजूला होणार नाही, तर खूप इन्फायनाइट अंतरावर, खूप मोठ्या डिस्टन्सवर त्याचं इंटरसेक्शन होईल. म्हणजे आपल्याला सो मॅग्निफाईड, खूप मोठी अशी इमेज तयार होईल, पण तेवढीशी क्लिअर असणार नाही. इरेक्ट असणार आहे, व्हर्च्युअल असणार आहे आणि बिगेस्ट इमेज आपल्याला मिळताना दिसून येईल. म्हणजे असं सिंपल मायक्रोस्कोपचं फंक्शनिंग आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. सर्वांनी अभ्यासलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं का? काही शंका आहे बघा. सिंपल मायक्रोस्कोप ज्यामध्ये आपण एकाच लेन्सचा, की ज्या लेन्समध्ये फोकल लेंथ ही स्मॉल आहे किंवा कमी आहे, अशा लेन्सचा उपयोग केला, अशा कॉन्व्हेक्स लेन्सचा उपयोग केलेला आहे. दुसऱ्या ठिकाणी आपण बघूया कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोप इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्सेस. मला वाटतं हे पण आपण मागच्या तासाला पाहिलं होतं. ठीक आहे, चला रिपीट करूया. यामध्ये एक आहे ती ऑब्जेक्टिव्ह लेन्स. लेन्स विच इज क्लोजर टू द ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड लेन्स विच इज क्लोजर टू द आय इज कॉल्ड एज आयपीस. So objective lens and eyepiece, these are two convex lenses used here. Two convex lenses वापरलेले आहेत. Simple microscope is used to observe small sized object. स्मॉल साईज असणारे, डोळ्याला दिसतात परंतु स्मॉल असणारे ऑब्जेक्ट ऑब्झर्वेशन करण्यासाठी सिंपल मायक्रोस्कोप वापरतात. परंतु आपल्याला अतिशय मायक्रो असणारे किंवा मायन्यूट ऑब्जेक्ट जे आहेत त्यांचं जर ऑब्झर्वेशन करायचं असेल, लाईक ब्लड सेल्स और सेल्स ऑफ प्लांट्स, सेल्स ऑफ एनिमल्स, मायन्यूट पार्टिकल्स किंवा बॅक्टेरिया, ह्या सगळ्यांचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी आपल्याला खूप मॅग्निफाईड अशी इमेज मिळवावी लागते किंवा खूप एनलार्ज झालेली इमेज मिळवावी लागते. आणि यासाठी दोन लेन्सचा उपयोग केलेला दिसून येतो. कंपाऊंड मायक्रोस्कोप हा अशा पद्धतीच्या सेलचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी किंवा मायन्यूट पार्टिकल्सचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी, बॅक्टेरियाचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी वापरला जातो. इट इज मेड अप ऑफ टू कॉन्व्हेक्स लेन्सेस. फर्स्ट इज द ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड सेकंड इज द आयपीस. द ऑब्जेक्टिव्ह लेन्स हॅज स्मॉलर क्रॉस सेक्शन. आता याचं स्मॉलर क्रॉस सेक्शन आहे म्हणजेच याची कॉन्व्हर्जिंग पॉवर ही थोडी अधिक आहे, लेस आहे. कॉन्व्हर्जिंग पॉवर लेस आहे, त्यामुळे याचा फोकल पॉइंट हा थोडा अधिक अंतरावर आहे. स्मॉलर क्रॉस सेक्शन आणि स्मॉलर फोकल लेंथ. फोकल लेंथ पण स्मॉलर आहे. फोकल लेंथ स्मॉलर आहे म्हणजे याची कॉन्व्हर्जिंग पॉवर ही जास्त आहे. सो स्मॉलर फोकल लेंथ असणारी ऑब्जेक्टिव्ह लेन्स याच्यामध्ये वापरलेले आहे की ज्याचा स्मॉलर असा क्रॉस सेक्शन आहे. क्रॉस सेक्शन आपण कशाला म्हणतो, तर ही जी विड्थ आहे ती विड्थ म्हणजे क्रॉस सेक्शन, ती विड्थ या ठिकाणी कमी असलेली दिसून येते. आयपीस हॅज बिगर क्रॉस सेक्शन. आयपीस ची क्रॉस सेक्शन ही बिगर आहे आणि त्याची फोकल लेंथ सुद्धा लार्जर आहे. लार्जर फोकल लेंथ असणारा आहे म्हणजे त्याची कॉन्व्हर्जिंग पॉवर ही कमी असलेली दिसून येते. आता कशा पद्धतीने ऑब्जेक्टचं इमेज तयार होते आपण बघूया. पहिल्यांदा ऑब्जेक्ट हा या ठिकाणी आहे, इथं आहे ऑब्जेक्ट. या ठिकाणी असणाऱ्या ऑब्जेक्टचा हा लाईट रे ऑप्टिकल सेंटर मधून जसा तसा पुढे पास झाला. त्यानंतर दुसरा जो आहे
आता आपण ऑब्जेक्ट जो प्लेस केलेला आहे तो फोकल लेंथ पेक्षा पाठीमागे म्हणजे 2f1 किंवा 2f0 आणि f0 च्या दरम्यान आहे. म्हणजे त्याची इमेज कुठे मिळेल? दुसऱ्या बाजूला कुठे मिळते आपल्याला माहिती आहे. बघा बरं, बिटवीन 2f1 आणि f1 असताना कुठं मिळते आपल्याला इमेज? बोला. पहिला आहे इन्फिनिटी, दुसरा आहे 2f च्या बिहाइंड, तिसरा आहे 2f आणि f1 च्या मध्ये. आपल्याला त्याची इमेज कुठे मिळेल? 2f1 आणि f1 च्या मध्ये. 2f1 आणि नाही, ज्यावेळी 2f1 आणि f1 च्या मध्ये आहे त्यावेळी कुठे मिळेल? 2f1 आणि f1 च्या मध्ये, बरोबर आहे. ओके, मग आता हा ऑब्जेक्ट जो आहे त्याचा इथं इरेक्ट नाही, तर या ठिकाणी इन्व्हर्टेड रियल अशी इमेज तयार झाली आणि साईज जर बघितली तर जवळजवळ तेवढीच आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे ज्याची प्लेस आता इथं इन फ्रंट ऑफ आयपीस करण्यात आलेली आहे. आयपीसच्या समोर तो ऑब्जेक्ट आणलेला आहे किंवा त्याची इमेज आणलेली आहे. आता या इमेजची पुन्हा रिफ्लेक्शन तयार होणार आहे. त्यासाठी हा पहिला रे जो पॅरल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आहे तो या ठिकाणी दुसऱ्या बाजूच्या फोकस पॉइंट मधून जाईल. त्यानंतर दुसरा जो आहे ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा तो विदाउट चेंजिंग डायरेक्शन जाईल. हे दोघे एकमेकापासून डायव्हर्ट होत आहेत. म्हणजे आपण जर पाठीमागच्या बाजूला हे इन्क्रीज केलं तर आपल्याला या ठिकाणी इमेज तयार झालेली दिसेल. आणि आपण जर साईज बघितली तर या इमेजची साईज ही खूप जास्त आहे किंवा खूप मॅग्निफाईड अशी इमेज तयार झालेली दिसून येते. त्यामुळे स्मॉलर जे ऑब्जेक्ट आहेत किंवा मायक्रो ऑब्जेक्ट आहेत, अशा मायक्रो ऑब्जेक्टचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी कंपाऊंड मायक्रोस्कोप हा वापरला जातो. ठीक आहे. The objective lens has smaller cross section and smaller focal length. Eyepiece has bigger cross section and its focal length also larger than objective lens. Higher magnification can be obtained by combined effect of two lenses. Two lenses combined effect केल्यानंतर याच्यामधले डिस्टन्स कंट्रोल केल्यानंतर आपल्याला मॅग्निफाईड इमेज या ठिकाणी मिळते. The magnification occurs in two stages. पहिलं मॅग्निफिकेशन आपल्याला या ठिकाणी दिसते की ऑब्जेक्ट जो आहे यू पोझिशनला असणारा ऑब्जेक्ट त्याची या ठिकाणी दुसरे म्हणजे मॅग्निफाईड इमेज तयार होते आणि पुन्हा त्या इमेजची पुन्हा इमेज तयार होत आहे. म्हणजे मॅग्निफिकेशन वाढत चाललेलं आहे. द इमेज फॉर्म्ड बाय द फर्स्ट लेन्स ऍक्ट्स ऍज अ ऑब्जेक्ट. पहिली इमेज जी तयार झाली ते पुन्हा ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून फंक्शनिंग करत आहे. या लेन्ससाठी किंवा आयपीस साठी हा एक ऑब्जेक्ट म्हणून काम करत आहे. तुम्हाला कर्सरची हालचाल दिसते का नाही ना? माऊसची नाही दिसत आहे. बघा मी दुसऱ्या कलरने दाखवतो. या ठिकाणी मूळ ऑब्जेक्ट आहे, तर या ऑब्जेक्टची इमेज इथं तयार होते. आता ही इमेज जी आहे ती दुसऱ्या लेन्ससाठी म्हणजे आयपीस साठी ही पुन्हा एका ऑब्जेक्टचं काम करत आहे. कारण याचं पुन्हा आपल्याला इमेज दुसऱ्या इमेज मध्ये रूपांतर होणार आहे. म्हणजे मूळ ऑब्जेक्ट त्याच्यापेक्षा बिगर साईज मध्ये हा ऑब्जेक्ट मिळाला आणि आता त्याचंही मॅग्निफिकेशन होऊन शेवटी इथं आपल्याला इमेज तयार झालेली दिसते. बघा समजलंय का? So image formed by first lens act as object for second lens. The axes of both the lenses are along the same line. या दोघांसाठी एकच ऍक्सेस म्हणजे त्यांचं हे लेन्स फिट करत असताना अशाच पद्धतीने फिट केलं की त्यांचा जो प्रिन्सिपल ऍक्सिस आहे तो मात्र एकाच लाईनवर आहे. The lenses are fitted inside the metallic tubes such a way that distance between them can be changed. आपल्याला याच्यामधलं जे डिस्टन्स आहे
ते डिस्टन्स चेंज करण्यासाठी यांना दोन मेटॅलिक ट्यूब मध्ये असं फिट केलेलं आहे आणि अशा पद्धतीने फिटिंग केलेलं आहे की या दोघांमधलं डिस्टन्स हे आपण वाढवू किंवा कमी करू शकतो, जेणेकरून आपल्याला मिळणारी इमेज ही क्लिअर, मॅग्निफाईड आणि व्हर्च्युअल असणार आहे, शिवाय ती इन्व्हर्टेड असणार आहे. अशा पद्धतीची इमेज तयार होण्यासाठी डिस्टन्स बिटवीन टू लेन्सेस ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस इज ऍडजस्टेड बिटवीन टू मेटॅलिक ट्यूब्स. दोन मेटॅलिक ट्यूबचा वापर केलेला आहे. धातूच्या नळ्या असतात आणि त्या नळ्यामध्ये याचं फिटिंग केलेलं असतं आणि अशा दोन लेन्स फिटिंग ह्या ट्यूब मध्ये केल्यानंतर ह्या ट्यूब मधलं डिस्टन्स जे आहे ते ऍडजस्टेबल असतं. योग्य ऍडजस्टमेंट केल्यानंतर आपल्याला योग्य अशी किंवा मॅग्निफाईड अशी इमेज तयार झालेली दिसून येते. ओके, देन नेक्स्ट टेलिस्कोप. आपण 9th मध्ये अभ्यासलेला आहे. टेलिस्कोप इज यूज टू सी डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स और ऑब्जेक्ट ऍट इनफायनाइट डिस्टन्सेस. डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट जे आहेत, इनफायनाइट डिस्टन्स वरचे ऑब्जेक्ट आहेत, ते क्लिअरली पाहता यावेत यासाठी टेलिस्कोपचा उपयोग केला जातो. टेलेचा अर्थच तो आहे. टेले म्हणजे काय? डिस्टंट ऑब्जेक्ट, दूर अंतरावर असणारा. टेलिस्कोप दूर अंतरावर असणाऱ्या ऑब्जेक्ट पाहण्यासाठी असणारे उपकरण टेलिस्कोप. टेलिस्कोप युज्ड टू ऑब्झर्व ऍस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस. आता हे स्पेसिफिकली यूज जो आहे ऍस्ट्रॉनॉमिकल रिसोर्सेस पाहण्यासाठी, जसं की स्टार्स असतील, प्लॅनेट्स असतील, याच्यासाठी टेलिस्कोपचा उपयोग केला जातो. सो दिस टाइप ऑफ टेलिस्कोप इज कॉल्ड ॲज ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. पहिला जो आहे तो स्मॉल ऑब्जेक्ट पाहण्यासाठी सिंपल मायक्रोस्कोप. त्यानंतरचा दुसरा जो आहे तो मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा मायक्रो ऑब्जेक्ट पाहण्यासाठी आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप. तिसरा आपण टेलिस्कोप अभ्यासतोय तो प्लॅनेट, स्टार्स, ह्या ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट जे आहेत त्या पाहण्यासाठी आहे आणि म्हणून त्याला ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप असंही म्हणतात. याच्यामध्ये पहिला जो आहे तो रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप आणि दुसरा आहे तो रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. आता आपल्याला रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन दोन्ही माहीत झालेलं आहे. सो रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप आहे की ज्याच्यामध्ये लेन्सेसचा उपयोग केलेला आहे आणि रिफ्रॅक्टिव्ह मध्ये अर्थातच मिरर्सचा आणि लेन्सचा दोघांचाही उपयोग केलेला आहे. 100% ज्यावेळी रिफ्लेक्टिव्ह आपण म्हणतो त्यावेळी मिरर्स त्याच्यामध्ये निश्चितपणे असणार आहे, कारण लेन्सेस हे फक्त रिफ्रॅक्शन साठी असतात, आपल्याला माहित आहे. both of these the image formed by objective. आपण आधी टेलिस्कोप बघूया. आता इथं आपल्याला फक्त एकाच टेलिस्कोपची माहिती दिलेली, रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप, ज्यामध्ये वापरलेले लेन्स जे आहेत त्या कॉन्व्हेक्स लेन्स वापरलेले दिसत आहेत. एक आयपीस आहे तर दुसरं ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे. इनफायनाइट डिस्टन्स वरून इमेज कशी तयार होते ते या ठिकाणी आपण पाहतोय. आता जे ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे त्याच्या फोकल लेंथ f0 आहे, लक्षात घ्या. आणि जो आयपीस आहे त्याची फोकल लेंथ FE स्मॉल e असं लिहायचे आहे. आता तुम्हाला लक्षात येतं की ऑब्जेक्टिव्ह लेन्सची फोकल लेंथ जास्त आहे का आयपीसची फोकल लेंथ जास्त आहे? डायग्राम मध्ये ऑब्झर्वेशन करा. स्मॉलर फोकल लेंथ कोणाची आहे? हॅलो, तुम्ही बघा हे डिस्टन्स कंपॅरिझन करा. स्मॉलर फोकल लेंथ कोणाची आहे? आयपीस. बरोबर आहे, आयपीस ची आहे स्मॉलर फोकल लेंथ. याचा अर्थ कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ आयपीस इज मोर दॅन द ऑब्जेक्टिव्ह लेन्स. ऑब्जेक्टिव्ह लेन्सची कॉन्व्हर्जिंग पॉवर जी आहे ती कमी आहे, म्हणजे फोकल लेंथ जास्त आहे. आणि आयपीस ची कॉन्व्हर्जिंग पॉवर ही जास्त असल्यामुळे त्याची फोकल लेंथ कमी आहे. तर आपण बघूया. ऑब्जेक्टिव्ह लेन्स हॅज लार्जर डायमीटर अँड फोकल लेंथ larger focal length, because of which maximum amount of light coming from the distinct object.
आता याची साईज ही लार्जर घेतलेली आहे किंवा याचा कर्वेचर जो आहे तो लार्जर घेतलेला आहे. यामुळे याची कॉन्व्हर्जिंग पॉवर जरी कमी असली तरी जे लाईट आहे, सनलाईट जी आहे ती जास्तीत जास्त याच्यामध्ये वेधून घेण्यासाठी किंवा स्ट्राईक होण्यासाठी याचा उपयोग होत असतो. So maximum amount of light coming from distinct object can be collected. On the other hand, size of the eyepiece is smaller size चा eyepiece आहे. Its focal length also less focal length आहे, म्हणजेच converging power जास्त आहे. Both the lenses are fitted inside a metallic tube. नेहमीच लक्षात घ्यायचं याच्यासाठी असणारी ट्यूब म्हणजे हा जो ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे त्याची मेटॅलिक ट्यूब वेगळी आहे, त्याच्यामध्ये तो फिट केलेला आहे. आणि आयपीसची जी आहे त्याची मेटॅलिक ट्यूब वेगळी आहे. हे एकमेकाच्या मध्ये एकच प्रिन्सिपल ऍक्सिस वरती सेट केलेले आहे आणि या दोघांमधलं डिस्टन्स सुद्धा ऍडजस्टेबल आहे. सो फिटेड इनसाइड मेटॅलिक ट्यूब सच अ वे दॅट distance between them can be changed. The principal axis of both the lenses are along the same straight line. हे सगळे जनरली आपण काय काय लिहू शकतो बघा. Principal axis along straight line. Both the lenses are fitted in metallic tubes so that the distance between them can be adjustable. अशा पद्धतीचे कॉमन आपल्याला रचना दिसून येते. फक्त आता याच्यामधला बदल लक्षात घेऊया आपण. What is difference between compound telescope and compound microscope and telescope. काय डिफरन्स सांगता येईल आपल्याला? सिमिलॅरिटी तर आपल्याला दिसते, दोघांमध्ये दोन लेन्स वापरलेत, एक ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे, दुसरा आयपीस आहे. पण आपल्याला आणखीन काय सांगता येईल बघा बरं. कंपॅरिझन मध्ये आपल्याला काय सांगता येईल? ऑब्जेक्टिव्ह लेन्स जी इथं वापरलेली आहे कशामध्ये? टेलिस्कोप मध्ये वापरलेले ऑब्जेक्टिव्ह लेन्स किंवा रिफ्रॅक्टिव्ह टेलिस्कोप मध्ये वापरलेले ऑब्जेक्टिव्ह लेन्स ही कशी आहे? इट हॅज लार्जर बरोबर आहे, लार्जर फोकल लेंथ आहे आणि त्याचं डायमीटर सुद्धा लार्जर आहे. सॉरी, त्याच्यामध्ये कर्वेचरची लेंथ सुद्धा लार्जर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाईट रे याच्यामध्ये कलेक्ट होण्याचा गुणधर्म आहे. अजून आपल्याला सांगता येईल की ज्यावेळी कंपाऊंड मायक्रोस्कोपची आपण माहिती बघितली त्यावेळी ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा जो फोकल लेंथ आहे ती कशी असलेली आपण आढळून आपल्याला पाहायला मिळाली. स्मॉलर क्रॉस सेक्शन आहे आणि स्मॉलर फोकल लेंथ आहे. तर इकडं लार्जर आपल्याला फोकल लेंथ असलेली दिसून येते. आणि आयपीसच्या बाबतीत मात्र आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये काय आढळतं बघा. आयपीस हॅज बिगर क्रॉस सेक्शन अँड लार्जर फोकल लेंथ. आणि इथं मात्र आपल्याला आयपीसच्या बाबतीत क्रॉस सेक्शन स्मॉलर आहे, परंतु त्याचं जे फोकल लेंथ आहे ती मात्र खूपच कमी आहे. म्हणजे स्ट्रॉंग त्याची कॉन्व्हर्जिंग पॉवर असलेली आपल्याला दिसून येते. असा फरक आपल्याला दोघांमध्ये दिसून येईल. जनरली युझिंग सेम ऑब्जेक्टिव्ह बट डिफरंट आयपीस, डिफरंट magnification can be obtained. Generally using same objective लेन्स आपण वापरली आणि त्याच्यामधलं डिस्टन्स जर बदलत राहिलं तर मॅग्निफिकेशन सुद्धा आपल्याला वेगवेगळं मिळून येतं. किंवा आपल्याला इथं आयपीस सुद्धा चेंज करण्याची सुविधा दिलेली असते. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह लेन्स ही तीच ठेवायची आणि आयपीस जो आहे तो व्हेरिएबल करायचा, तो बदलायचा. तो बदलल्यामुळे आपल्याला मॅग्निफिकेशन जे आहे ते म्हणजे आपण कुठल्या प्लॅनेटला किंवा कुठल्या स्टारला ऑब्झर्व करतोय त्यानुसार आपल्याला मॅग्निफिकेशन किती आवश्यक आहे, आवश्यकतेनुसार आपण आयपीस जो आहे इथला हा आयपीस आपण सतत चेंज करू शकतो. यामध्ये 10x 20x अशा वेगवेगळ्या नावाचे आयपीस असतात, ते आपण बदलून वेगवेगळे मॅग्निफिकेशन मिळवू शकतो. अशा पद्धतीने हे टेलिस्कोप जे आहेत जे प्लॅनेट आणि स्टार्सचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी वापरले जातात. देन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स. कॉन्व्हेक्स लेन्स आर युज्ड इन व्हेरियस ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स लाईक कॅमेरा, प्रोजेक्टर. आपण आपल्या शाळेमध्ये बघतो प्रोजेक्टर किंवा कॅमेरामध्ये सुद्धा आपल्याला एखादी इमेज मिळवण्यासाठी, म्हणजे पुढचा ऑब्जेक्ट खूप मोठा आहे आणि त्याचं फोकसिंग लहान करायचं कॅमेऱ्यामध्ये, तर तिथं लहान म्हणजे इमेज
इमेज जे आहे, इमेज पासून येणारे रेज जे आहेत ते आपल्याला काय करायचे तर कॉन्व्हर्ज करायचे आहेत. ज्या ठिकाणी आपल्याला कॉन्व्हर्जिंग लेन्स वापरणं गरजेचं आहे त्या ठिकाणी कॉन्व्हर्जिंग लेन्स वापरली असते. आता प्रोजेक्टर मध्ये सुद्धा काय आहे तर बाहेरची जी लेन्स आहे ज्यामध्ये आपण मोठी स्क्रीन पाहतो तिथं कॉन्केव्ह लेन्स वापरलेले आहे. पण प्रोजेक्टरच्या आतमध्ये ज्यावेळी आपल्याला काहीतरी रिडिंग करायचंय किंवा जे लॅपटॉप मधून येणारे जे सिग्नल्स आहेत ते कॅच करण्यासाठी कॉन्व्हेक्स लेन्स वापरलेले दिसून येते. 10 मिनिटात आपल्याला पुन्हा एकदा जॉईन व्हायचंय. त्यानंतर आपल्याला स्पेक्टेकल्स मध्ये सुद्धा स्क्रीन दिसते का? आता एकदम हे झालं, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो सर. स्पेक्टेकल मध्ये कॉन्व्हेक्स लेन्सेस जे वापरतात ते आपल्याला माहिती आहे फार साइटेडनेस कमी करण्यासाठी किंवा त्याला आपण काय म्हणतो हायपर मायोपिया. हायपर मायोपिया मध्ये सुद्धा कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर केला असतो हे आपल्याला माहित आहे. टेक अ बर्निंग इन्सेन्स स्टिक इन युअर हँड अँड रोटेट इट फास्ट. आपण दिवाळीमध्ये त्याला तारकाडी म्हणतो, तारकाडी पेटवतो किंवा उदबत्ती सुद्धा आपण एक विशिष्ट पद्धतीने फिरवली तर आपल्याला कशाचा आभास होतो बघा. एक सर्क्युलर मार्गाने जर आपण उदबत्ती फिरवली तर पाहताना आपल्याला काय वाटतं? अखंड वर्तुळ पाहायला मिळतं का? बघा, ऑब्झर्वेशन करा. आता सुद्धा तुम्ही प्रयोग करू शकता घरामध्ये. हो काय सर. पाहायला मिळेल नाही की नाही? कंटिन्युअस सर्कल आपल्याला असं तयार. आता मी सुद्धा एक ऑब्जेक्ट समजा माऊसची हालचाल तुम्हाला दिसत नाही पण एक कंटिन्युअस एखादा ऑब्जेक्ट असा फिरत असेल, रोटेट होत असेल तर त्याची जी प्रतिमा आहे ती आपल्या डोळ्यातून लगेच पटकन हटत नाही आणि तोपर्यंत पुढची इमेज ही तयार होत राहते. त्यामुळे आपल्याला कंटिन्युअस सर्कल हे तयार झालेलं दिसून येतं. ड्रॉ अ केज. तुम्ही हा एक खेळ खेळला असेल की आपण एक पुठ्ठा घेतला, त्या पुठ्ठ्यावरती कार्डबोर्ड घेतला आणि एका बाजूला पक्षाचं चित्र काढलं, दुसऱ्या बाजूला एक पिंजरा काढला रिकामा आणि ते जर आपण असं रोटेट केलं, त्याला खाली रोटेट करण्यासाठी आपण एक हँडल तयार केला आणि त्या हँडलवरून आपण रोटेशन सुरू केलं तर आपल्याला काय जाणवतं? बर्ड इन अ केज. आपल्याला तो पक्षी त्या पिंजऱ्यामध्ये असलेला दिसून येतो. हे सुद्धा एक प्रकारचं काय आहे तर परसिस्टन्स ऑफ विजन आहे. आपल्याला टेलिव्हिजन मध्ये अनेक एक सीन कंटिन्युअस सीन चाललेला दिसतो. ऍक्च्युली आपल्याला जे दिसतंय ते काय आहे? कलेक्शन ऑफ पिक्चर्स आहे. टेलिव्हिजन मध्ये दिसतंय ते कलेक्शन ऑफ पिक्चर्स आहे. अनेक चित्र विशिष्ट सेकंदामध्ये धडाधड धडाधड फेकली जातात. खूप छोट्या अंतरामध्ये आपल्या समोर येतात आणि आपल्या समोर ही चित्र एवढ्या वेगाने आलेले असतात किंवा सेकंदाच्या 1/10 पार्ट किंवा सेकंदाच्या 1/16 पार्ट अशा पद्धतीने ही चित्र आपल्या डोळ्यासमोर येत असतात. पहिलं चित्र जाण्याच्या आधी दुसरं चित्र त्या ठिकाणी येत असतं. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर पहिलं चित्र हटण्याच्या आधी दुसरं चित्र येत असतं. अशा पद्धतीने आपल्याला एक कंटिन्युअस अपीअरन्स दिसत असतो. किंवा जत्रेमध्ये सुद्धा तुम्ही बघा असं कलेक्शन ऑफ पिक्चर्स बघितलं असेल की ज्याच्यामध्ये समजा एक सीन असतो, वेगवेगळी चित्र असे कंटिन्युअसली त्या एक बुकलेट असतं. त्या बुकलेट मधली पेजेस आपण असे भराभर भराभर बघत गेलो की आपल्याला असं एखादी हलणारी आकृती किंवा क्रिकेट खेळणारा मुलगा असे वेगवेगळे सीन क्रिएट झालेले दिसतात. बरोबर आहे ना? हे सगळे अनुभव आहेत ना तुम्हाला? याला म्हणायचं परसिस्टन्स ऑफ विजन, दृष्टी सातत्य. की जुनी इमेज जी आहे ती आपल्या डोळ्यासमोर जायला विशिष्ट कालावधी लागत असतो, तोपर्यंत नवीन इमेज आपल्या समोर येत असते. म्हणजे एक चित्र दिसतं त्याच्या नेक्स्ट चित्र समोर येतं, त्याच्या नेक्स्ट चित्र आपल्या समोर येतं, त्याच्या नेक्स्ट चित्र समोर येतं. एका सेकंदात अशी किती चित्र येतात त्यावरून हे ठरलं बघा. एचडी म्हणजे सिंपल डेफिनेशन, त्यानंतर एचडी म्हणजे हाय डेफिनेशन. अशा पद्धतीचे आपण अनेक चित्राच्या क्वालिटीज बघतो. अलीकडे आपल्याला माहित आहे याच्यामध्ये खूप सुधारणा झालेली आहे. एचडी पिक्चर, त्याच्या पुढे आता काय म्हणतात 4K वगैरे वगैरे अशा सगळ्या टेलिव्हिजनच्या व्हरायटीज आपल्याला दिसून येतात. तर याच्यामध्ये काय बदललेलं आहे
तर विदिन अ सेकंद किती नंबर ऑफ पिक्चर्स त्याच्यामध्ये शो होतात त्यानुसार हे HD वगैरे क्वालिटी आपल्याकडे दिसून येतात. आपण पाहूया परसिस्टन्स ऑफ विजन म्हणजे काय. वी सी अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ आय लेन्स क्रिएट्स द इमेज ऑन रेटिना. हे आपल्याला माहित आहे की आपण आईचा ह्युमन आईचा अभ्यास करत असताना पाहिलेला आहे की जो क्रिस्टलाइन लेन्स आहे आपला, त्याला आय लेन्स पण म्हणतात. या आय लेन्स वरून आपल्याला रेटिनावरती इमेज तयार झालेली दिसते आणि त्यामुळे आपण ते ऑब्जेक्ट पाहू शकतो. द इमेज ऑन रेटिना as long as the object in front of us. The image is on retina as long as object in front of us. The image disappears as soon as the object taken away. आता हा ऑब्जेक्ट आपल्या डोळ्यासमोरून दूर नेला की अर्थातच रेटिनावर तयार झालेल्या ऑब्जेक्टची इमेज जी आहे ती सुद्धा आपल्या डोळ्यासमोरून जाणार आहे किंवा ती रेटिनावरून नाहीशी होणार आहे. पण हे नाहीसं होण्यामध्ये काही कालावधी असतो. This is not instantaneous process. एक तातडीनं लगेच ऑब्जेक्टची इमेज डोळ्यासमोर हलत नाही. ऑब्जेक्ट जरी नाहीसा झाला तरी सुद्धा ही इन्स्टंटेनियस प्रोसेस नाही की लगेच रेटिनावरची इमेज सुद्धा नाहीशी झाली, असं होत नाही. इमेज रिमेन्स इम्प्रिंटेड इन ऑन आवर रेटिना फॉर 1/10 ऑफ सेकंड पार्ट. सेकंदाच्या 1/16 भागाच्या कालावधीपर्यंत ती इमेज आपल्या डोळ्यावरती किंवा रेटिनावरती तशीच राहते आणि त्यानंतर ती रिमूव्ह होत असते. बघा मग हे लक्षात घ्या. मग ह्या सेकंदाच्या 1/16 पार्ट पर्यंत जर दुसरी इमेज डोळ्यासमोर आली आणि ते जर कंटिन्युअस पिक्चर असेल तर आपल्याला जसं आपण नॅचरल सीन बघतो त्याप्रमाणे आभास होत असतो, त्याप्रमाणे आपल्याला जाणवत असते. हे लक्षात घ्या. यालाच म्हणायचं परसिस्टन्स ऑफ विजन. The sensation on retina persists for a while. This is called as persistence of vision. रेटिनावरचं जे इमेजचं सेन्सेशन आहे ते परसिस्ट होतं, टिकून राहतं काही कालावधीपर्यंत किंवा 1/16 पार्ट ऑफ सेकंद ते टिकून राहतं. यालाच परसिस्टन्स ऑफ विजन म्हणायचं.